आपने आपके बेटे को सहायता किया, धन्यवाद। आज परमेश्वर हालेलुया भजन के लिए, आज का गवाही के लिए, और आज जो वचन जो प्रचार करने वाला आपका बहुमूल्य दास के लिए हम आपको धन्यवाद देते हैं प्रभु। सबका नेट का जो कनेक्शन है और सबका लाइट को आपके हाथों से प्रार्थना करता हूँ प्रभु, कोई भी अड़चन ना होते हुए अंत तक चलाने के लिए सहायता कर। सारा आदर में मैं सब कुछ आप ही को देता हूँ। प्रार्थना नाजरी यीशु मसीह के नाम से हम मांगते हैं, सुनिए और ग्रहण कीजिए पिता। आमीन आमीन आमीन। हालेलुया। आइए अभी हम आराधना में जाएंगे और आज का शुरुआत का जो प्रार्थना है पास्टर एमसी थॉमस और परिवार गाएंगे, और भजन संहिता के बाद में सिस्टर केसीएस जी जो हमेशा में सहायता करते हैं उनके बाद में उनका भी गाने को सुनेंगे। तो शुरुआत में एमसी थॉमस पाची गात में देना चाहता हूं, हम सब उनके साथ में मिलकर आराधना करेंगे। यस पास्टर तोड़ेंगे। आनंद मनाए आओ आनंद मनाए, यीशु राजा मेरा हो गया। आनंद मनाए आओ आनंद मनाए, यीशु राजा मेरा हो गया।
Thank you, Lord. Hallelujah. 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 Glory to God. Hallelujah. आमेन, हालेलुया, 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 हालेलुया। सुंदर आदमी, प्रभु को धन्यवाद देते हैं। इस सृष्टि का पालनहारा, हालेलुया, हमारे हृदय को राजा हो गया है। कोई योग्यता नहीं हमारे अंदर, हालेलुया, वो राजा बनकर हमारे अंदर बैठे, कोई योग्यता नहीं है, मगर प्रभु का दया हुआ। वो सृष्टि का पालनहार, हालेलुया, जिसने स्वर्ग और सारा पृथ्वी का अधिकार रखता है, वो हमारे हृदय का राजा हुआ है। हालेलुया, वही जैसा गीत हमने सुना है, हर वक्त अपने को याद करें, हम प्रभु के बच्चे। ये जो शरीर है, ये जो हृदय है, ये पवित्र आत्मा का मंदिर है। हालेलुया, इस आलय के अंदर आराधना उठने के लिए प्रभु हमें सहायता करे। हालेलुया, परमेश्वर को धन्यवाद देता हूँ। हालेलुया, आइए, हालेलुया, आगे हम भजन संहिता में जाने से पहले एक छोटा सा प्रार्थना करेंगे आगे का मीटिंग के लिए। हालेलुया, मैं चाहता हूँ कि पास्टर महेश आचार्य जी हमारे बीच में है, एक छोटा सा प्रार्थना करें आगे के सेवक के लिए, आगे के भजन और गवाही और वचन सब कुछ आशीष देने के लिए छोटा सा प्रार्थना करें। हालेलुया। प्यारे खुदा जिंदा परमेश्वर, हम आपके चरणों में आते हैं प्रभु। पिता तू महान है, सर्वश्रेष्ठ है, खुदा आपकी समान और आपके तुल्य कोई नहीं है प्रभु जी। खुदावन, आज का ये दिन आपने हमें पापा तोहफे में दिया, इसके लिए हम आपको धन्यवाद देते हैं। हम आपकी शुक्र गुजार है खुदावन, विशेष करके ये आराधना में प्रभु हम सबको अपनी इकट्ठा किया, इसके लिए धन्यवाद प्रभु जी। हम विविध क्षेत्रों में बैठकर, विविध राज्यों में बैठकर, विविध जगहों में बैठकर आपकी स्तुति आराधना करने के लिए खुदावन एक प्लेटफॉर्म आपने तैयार करके दिया, इसके लिए धन्यवाद मेरे परमेश्वर। मेरे खुदा, आगे की सेवकाई को आप ब्लेस कीजिए खुदा। अभी तक आपकी उपस्थिति हमारे बीच में थी प्रभु, अंत तक आपकी उपस्थिति हमारे बीच में रहे और आप इसकी ताबा ले खुदावन, आप इसको चलाए प्रभु। आप इसकी मुंजी और आप इसके पतवार को अपने हाथ में ले प्रभु। आप इस प्रभु जी मीटिंग को चलाएगा खुदावन, आपके नाम की महिमा के लिए खुदावन। इस सारी मीटिंग हालेलुया प्रभु जी पिता परमेश्वर योग्य होने के लिए मदद करे खुदावन। प्रभु जी आगे के भजन संगीता को आप आशीष कर, वचन से बात करने वाले आपके दास को आप ब्लेस कीजिए खुदावन। प्रभु जी आशीषित कीजिए, उनके जबान को छू लेना प्रभु जी, उनके मुख से निकलने वाली हर एक कलाम प्रभु जी पिता आपके नाम की महिमा के लिए खुदावन प्रभु आपकी ओर से होने दे और आप उस कलाम के द्वारा हमसे बात करेगा खुदावन। प्रभु जी हमें आप प्रभु जी पिता रूबरू कराइए प्रभु जी पिता, हालेलुया प्रभु जी रूबरू कराइए पवित्र आत्मा से खुदावन। मेरे खुदा आपकी वचन में और व्यवस्था में इन दिनों में हमें जीने के लिए मदद करे खुदा। हालेलुया, इस मीटिंग को प्रभु जी लीड करने वाले आपके दास पास्टर रवि नंबियार, उनके फैमिली को भी आप आशीषित कीजिए खुदावन। गीत गाए हुए परमेश्वर के दास एमसी थॉमस, उनके फैमिली को आप आशीषित कीजिए आप परमेश्वर। हर एक मीटिंग के ऊपर आपका दया अनुग्रह दे, गवाही में आपका अनुग्रह होने दे। गवाही के द्वारा एक दूसरे गवाही को हालेलुया खड़े करने लायक प्रभु जी गवाही को इन दिनों में खड़ा कर प्रभु जी इस्तेमाल कर खुदावन। आगे का समय आपके हाथ में सौंपता हूँ पापा परमेश्वर। प्रार्थना आपने सुना, इसके लिए धन्यवाद। छोटी सी प्रार्थना नाज़री यीशु के नाम से मांगते हैं, सुनो ग्रहण कर प्यारे पिता। आमेन, 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 हालेलुया। प्रभु ने प्रार्थना सुना, प्रभु को धन्यवाद देंगे। हालेलुया, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। आइए आगे हम सब मिलकर हालेलुया भजन संहिता को पढ़ेंगे और सब लोग अपने
म्यूट में पड़े रहे और आज का भजन संहिता पढ़कर उससे कुछ शब्दों से प्रचार करने के लिए पास्टर एमसी थॉमस जी हमारे बीच में है। मैं आगे का समय उनको देना चाहता हूँ। 48-ാം സങ്കീർത്തനമാണ് ഇന്ന് വായിപ്പാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. 48-ാം സങ്കീർത്തനമാണ് വായിപ്പാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. ഹിന്ദിയിൽ ഒരാൾക്ക് വായിക്കാം. 48-ാം സങ്കീർത്തനം ഉറക്കെ വായിച്ചാട്ടെ. ഹിന്ദി ഒന്ന് ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്താട്ടെ. പാസ്റ്റർ മ്യൂട്ടാ. പാസ്റ്റർ മുഴുവൻ വായിക്കണം. മുഴുവൻ വായിക്കാം. भजन संहिता 48 पढ़ता हूँ, सैम्स 48 पढ़ता हूँ, ध्यान दीजिएगा। हमारे परमेश्वर के नगर में और अपने पवित्र पर्वत पर यहोवा महान और अति स्तुति के योग्य है। सिय्योन पर्वत ऊंचाई में सुंदर और सारी पृथ्वी के हर्ष का कारण है। राजाधिराज का नगर उत्तरी सिरे पर है, उसके महलों में परमेश्वर ऊंचा गढ़ माना गया है। क्योंकि देखो राजा लोग इकट्ठे हुए, वे एक संग आगे बढ़ गए, उन्होंने आप ही देखा और देखते ही विस्मित हुए, वे घबरा कर भाग गए। वहां कंपकपी ने उनको आ पकड़ा और जच्चागी सी पीड़ाएं उन्हें होने लगी। तो पूर्वी वायु से तर्शीश के जहाज को तोड़ डालता है। सेना के यहोवा के नगर में, अपने परमेश्वर के नगर में जैसा हमने सुना था वैसा देखा भी है। परमेश्वर उसको सदा दृढ़ और स्थिर रखेगा। हे परमेश्वर, हमने तेरे मंदिर के भीतर तेरी करुणा पर ध्यान किया है। हे परमेश्वर, तेरे नाम के योग्य तेरी स्तुति पृथ्वी की छोर तक होती है। तेरा दाहिना हाथ धर्म से भरा है। तेरे न्याय के कामों के कारण सिय्योन पर्वत आनंद करे और यहूदा के नगर की पुत्रियां मगन हो। सिय्योन के चारों ओर चलो और उसकी पराक्रम करो, उसके गुम्मट को गिन लो, उसकी शहरपना पर दृष्टि लगाओ, उसके महलों को ध्यान से देखो, जिससे कि तुम आने वाले पीढ़ी के लोगों से इस बात का वर्णन कर सको, क्योंकि यह परमेश्वर सदा सर्वदा हमारा परमेश्वर है, वह मृत्यु तक हमारी अगुवाई करेगा। आमीन। आमीन। प्रेज़ द लॉर्ड। अभी केसिया सिस्टर एक गाना गाएंगे, इसके बाद थोड़ा समय में वचन में बात करने के लिए चाहता हूँ। प्रेज़ द लॉर्ड। सभी लोगों को प्रभु यीशु मसीह के नाम में मेरा प्रेमी वंदन। हालेलुया। आइए, यीशु ने हमें छुड़ाया है, ये गीत को गाकर हम प्रभु की नाम की महिमा करें। यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से। यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान के चाल से। तू गाओ हालेलुया, तू गाओ हालेलुया, तू गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्राप से, हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्राप से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया।
अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है। शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है। शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम। शालोम शांति और सलाम, ये है यीशु का पैगाम। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम। शालोम शांति और सलाम, ये है यीशु का पैगाम। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से। यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से। हमने शांति पाई है यीशु के नाम से। हमने पाई है क्षमा मुक्ति श्राप से। अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है। शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आमीन, 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 आमीन। Praise the Lord, praise the Lord. Thank you, Jesus. आमीन, हालेलुया। सुंदर से गीत के लिए प्रभु को धन्यवाद देता हूँ। अब हम नहीं डरेंगे क्योंकि यीशु हमारे साथ है। हालेलुया। ना तो हमारे बल है, ना हमारी दौलत है, ना कुछ नहीं, प्रभु हमारे साथ में है, इसलिए हम नहीं डरेंगे। हालेलुया। आज हालेलुया प्रभु हमसे कहना चाहता है, हमारे हर एक अवस्था को, हमारे हर एक दर्द को, हमारे हर एक तकलीफ को, हर एक वेदना को भले दुनिया का मनुष्य नहीं जाने मगर प्रभु यीशु मसीह जानता है। हालेलुया। इसलिए हम नहीं डरेंगे। हालेलुया। आइए आगे का समय पास्टर थॉमस जी वचन से और भजन से कुछ बातें करेंगे। പാസ്റ്റർ മഹേഷ് ആചാര്യ ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്താണ്. അദ്ദേഹത്തിന്റെ റേഞ്ച് ക്ലിയർ ആണെങ്കിൽ കർത്താവിന്റെ പരിശുദ്ധമായ നാമം ഈ പകൽ വാഴ്ത്തപ്പെടുമാറാകട്ടെ. परमेश्वर की अति पवित्र नाम की ये सुबह के समय महिमा हो। നമ്മുടെ ലവ് ആൻഡ് ഹോപ്പ് കോൺഗ്രിഗേഷന്റെ ഈ ആരാധന ലീഡ് ചെയ്യുന്ന പത്താംദാസൻ പാസ്റ്റർ രവി നമ്പ്യാർ, മഹാരാഷ്ട്ര കോർഡിനേറ്റർ, അതുപോലെ തന്നെ ഇന്ന് ദൈവത്തിന് വന്ന് ശുശ്രൂഷിപ്പാൻ വേണ്ടി തന്നിരിക്കുന്ന പാസ്റ്റർ ടി എബ്രഹാം പാസ്റ്റർ, മറ്റ് കർദ്വാസന്മാർ, നമ്മുടെ പ്രിയ ദൈവമക്കൾ എല്ലാവരെയും ഓർത്ത് ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. പ്രിയ മഹേഷ് ആചാര്യ ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്യുന്ന മഹേഷ് ആചാര്യ എല്ലാവരെയും ഓർത്ത് കർത്താവിന് സ്തോത്രം ചെയ്യുകയാണ്. हमारे महाराष्ट्र के कोऑर्डिनेटर और आज लीड करने वाले सभापति परमेश्वर के दास पास्टर रवि नंबियार, और आज वचन से बात करने वाले परमेश्वर के दास पास्टर टी अब्राहम, और ट्रांसलेट करने वाले परमेश्वर के दास, और आज आए हुए हर एक परमेश्वर के प्रेमी भक्तों को मेरा प्रेम भरा सलाम। ഒരു നന്ദി എല്ലാവർക്കും അറിയിക്കുന്നു. കഴിഞ്ഞ ദിവസങ്ങളിലൊക്കെ നിങ്ങൾ ആത്മാർത്ഥമായി ഞങ്ങൾക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ചു. ഞങ്ങൾ കഴിഞ്ഞ ചില മാസങ്ങളായി, 3 മാസമായി കേരളത്തിലായിരുന്നു. കഴിഞ്ഞ ദിവസം യാത്ര ചെയ്ത് കടന്നു വരാൻ കർത്താവ് സഹായിച്ചു. പ്രാർത്ഥിച്ച എല്ലാവർക്കും ഹൃദയംഗമായ നന്ദി അറിയിക്കുകയാണ്. और विशेष करके पिछले दिनों में हाल 3 महीने से मैं केरला के प्रदेश में था, और पिछले रातों को 2 दिन पहले घर वापस मुंबई में आने के लिए परमेश्वर ने मदद किया,
और हमारे परिवार को याद करते हुए प्रार्थना किए सभी परमेश्वर के भक्तों के लिए मैं धन्यवाद देता हूँ। കർത്തുവേലയിൽ എൻ്റെ ഏറ്റവും അടുത്ത സ്നേഹിതൻ ബിജു ടി ഫിലിപ്പ്, അദ്ദേഹത്തിന്റെ മകൻ അടുത്ത 2-3 വർഷം എന്റെ ഭവനത്തിൽ നിന്ന് പഠിക്കാൻ വേണ്ടി കടന്നു വന്നിട്ടുണ്ട്. ബിബിൻ ടി ബിജു മകനും ഇന്ന് പകൽ ഞങ്ങളോടൊപ്പമുണ്ട്. അതുപോലെ തന്നെ അലന്റെ ഫ്രണ്ട് നമ്മുടെ എല്ലാ മീറ്റിങ്ങിലും പങ്കെടുക്കുന്ന ബ്രദർ ആശിഷ് ഇന്ന് പകൽ നമ്മോടൊപ്പമുണ്ട്. എല്ലാവരെയും ഓർത്ത് സ്തോത്രം ചെയ്യുക. और परमेश्वर के दास बिजू टी फिलिप के जो बेटे हैं वो भी परमेश्वर के दास एमसी थॉमस पास्टर के घर पे हैं, और एलन का जो दोस्त है ब्रदर आशीष वो भी हालेलुया हमारे हर एक मीटिंगों में सहभागी होते हैं, वो भी आज हमारे बीच में है। उनको भी याद करते हुए मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ। ദാസി പ്രിയ കെസിയ സിസ്റ്ററെ ഓർത്ത് സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. നമ്മുടെ ആരാധന ഏറിയ നാളുകളായി ലീഡ് ചെയ്യാൻ ദാസിയെ ബലപ്പെടുത്തുന്നു. കർത്താവ് അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. परमेश्वर की दासी सिस्टर केजिया के लिए भी मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूं, क्योंकि हमारी आराधना को, हमारे जितने भी मीटिंग है उसमें आराधना में हम सहभागिता होकर हमें चलाने वाली यानी कि हमें नेतृत्व देने वाली परमेश्वर की दासी को मैं परमेश्वर के नाम से धन्यवाद देता हूं। ഈ പകൽക്കാലം വിശുദ്ധ ആരാധനയിൽ നാം വായിച്ച സങ്കീർത്തനം 1-2 കാര്യം മാത്രം ഓർപ്പിച്ച് ഞാൻ എന്റെ സമയപരിധിക്കുള്ളിൽ ഞാൻ നിർത്താൻ താല്പര്യപ്പെടുകയാണ്. आज हमने जो पढ़ा हुआ भजन संगीता है उसके कुछ 2-3 वचनों को मनन करते हुए जो समय मुझे दिया गया है उस समय के हालेलुया अंदर ही मैं अपने बातों में विराम डालना चाहूंगा। 3 കാര്യങ്ങളാണ് ഞാൻ ഈ 48-ാം സങ്കീർത്തനത്തിൽ നിന്നും പറയാൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത്. 3 കാര്യങ്ങൾ ദൈവം നമ്മൾ സംസാരിക്കാൻ ഉദ്ദേശിക്കുന്നു. 3 കാര്യങ്ങൾ. इस 48 भजन संगीता से कुछ 3 बातें परमेश्वर हमसे आज बात करना चाहता है। നമ്മൾ പല പ്രാവശ്യം കേട്ടിട്ടുള്ള കാര്യങ്ങൾ തന്നെയാണ്. അനവധി കാര്യങ്ങൾ ഈ സങ്കീർത്തനത്തിൽ നമുക്ക് ആവശ്യമായ ആലോചന ഉണ്ടെങ്കിലും 3 കാര്യങ്ങൾ നിങ്ങൾ ദൈവമക്കൾ കേൾക്കുന്നവർ വളരെ ആത്മാർത്ഥമായി ശ്രദ്ധിക്കണം. 3 കാര്യങ്ങൾ ഞാൻ നിങ്ങളെ ഓർമ്മിപ്പിക്കാൻ താല്പര്യപ്പെടുകയാണ്. कई बार हमने भजन संगीता पढ़ा होगा, परंतु आज परमेश्वर की आत्मा हमें इस भजन संगीता के द्वारा 3 बातें बताना चाहता है। मैं निवेदन करता हूं कि परमेश्वर के जन इस बातों को ठीक से ध्यान दे। ഒന്നാമത്തെ കാര്യം 1-ാം വാക്യമാണ്, യഹോവ വലിയവനാണ്. पहली बात उसका पहला वचन है 48 भजन संगीता का पहला वचन कि यहोवा महान है। രണ്ടാമത്തെ കാര്യം, നീ കിഴക്കൻ കാറ്റ് കൊണ്ട് തർശീഷ് കപ്പലുകളെ ഉടച്ചു കളയുന്ന ദൈവം. और दूसरी बात यह है कि तू पूर्वी वायु से तर्शीश के जहाजों को तोड़ डालता है। ഒടുവിലത്തെ വാക്യം ഇങ്ങനെ വായിക്കുന്നു, ജീവപര്യന്തം വഴി നടത്തുന്ന ദൈവം. और आखिरी का वचन ऐसा लिखता है कि वो मृत्यु तक हमारी अगुवाई करता है। നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കണം, ഒന്ന് വലിയവനായ ദൈവം. सबसे पहली बात वो महान परमेश्वर है। 2 പ്രതിസന്ധികളെ തകർക്കുന്ന ദൈവം. और दूसरी बात सारे हमारे विरोध में आने वाले सारे बातों को तोड़ने वाला परमेश्वर। 3-ാമത്തെ കാര്യം, ജീവപര്യന്തം കൂടെ ഇരിക്കുക മാത്രമല്ല നമ്മളെ വഴി നടത്തുന്ന ദൈവം. और तीसरा बात, हमारे सिर्फ साथ ही नहीं रहने वाला बल्कि हमारे जीवन भर हमें हमारे मृत्यु जब तक हमारे जीवन में नहीं आती तब तक हमें चलाने वाला परमेश्वर। വളരെ ശ്രദ്ധിക്കണം, ആത്മാർത്ഥമായി ശ്രദ്ധിക്കണം. ഇന്ന് പകലിൽ കേൾക്കുന്ന ആലോചനകളെല്ലാം തന്നെ നമ്മോടുള്ള ദൈവത്തിന്റെ ആലോചനയാണ്. आज बहुत ही ध्यानपूर्वक हमें बैठना है, क्योंकि जो भी वचन आज बांटा जाएगा वो हम सबसे आज बात करने वाला वचन है। വളരെ പ്രതിസന്ധിയിലാണ് നമ്മളെല്ലാവരും. ലോകവ്യാപകമായി, ഇന്ത്യയിലുള്ള പ്രിയപ്പെട്ടവർ മാത്രമല്ല, ലോകവ്യാപകമായി വളരെ പ്രതിസന്ധിയിലൂടെ കടന്നു പോകുന്ന ഒരു അവസ്ഥയാണ് ഇപ്പോൾ നമ്മുടെ മുമ്പിലുള്ളത്. सिर्फ भारत देश ही नहीं बल्कि पूरी दुनिया आज एक बहुत बड़े तकलीफ में और परेशानियों से गुजर रही है। എന്നാൽ ഇന്ന് പകൽ നമ്മൾ ഒന്നുകൂടെ ഓർക്കണം, നമ്മുടെ മുമ്പിലുള്ള പ്രതിസന്ധി അല്ല വലുത്, അതിനെ തരണം ചെയ്യാൻ നമ്മളെ സഹായിക്കുന്ന ദൈവമാണ് വലുത്. സ്തോത്രം. आमीन आमीन। परंतु एक बात आज हमें ध्यान देना है कि ये परेशानियां बड़ी नहीं है, परंतु इन परेशानियों में से निकास निकालने वाला, हमें बाहर निकालने वाला परमेश्वर सर्वश्रेष्ठ और महान है। നമ്മുടെ ലവ് ആൻഡ് ഹോപ്പ് കോൺഗ്രിഗേഷന്റെ ആദ്യ കുടുംബമായ ഘാട്ട്കൂപ്പറിലെ പ്രിയ ജയ്സ്വാൾ അങ്കിളിന്റെ കുടുംബം, പ്രിയ അങ്കിൾ വളരെ പ്രയാസത്തിൽ ഇപ്പോൾ ആയിരിക്കുകയാണ്, വെന്റിലേറ്ററിൽ കിടക്കുകയാണ്, വളരെ പ്രതിസന്ധിയിലൂടെ കടന്നുപോയിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ് ഈ അവസ്ഥയിൽ. और आज हमारे घाटकोपर कलेशा का जो पहला मेंबर है, घाटकोपर की परिवार जो राम मिलान अंकल हैं, वो भी एक बहुत बड़े तकलीफ में है। आज वो वेंटिलेटर में है, ചിലര് രോഗത്തിലായിരിക്കുകയാണ്, और कई लोग कई परेशानियों में हैं, ചിലര് സാമ്പത്തികമായി വളരെ തകർന്ന അവസ്ഥയിലായിരിക്കുകയാണ്.
कई लोग रोगों से और कई लोग आर्थिक रीति से परेशानी में है, तंगी में है, ചിലർ മാനസികമായി പ്രതിസന്ധിയിലായിരിക്കുക. और कई लोग मानसिक रूप से दुविधा में है. എന്നാൽ ഈ പ്രതിസന്ധിയുടെ എല്ലാം നടുവിൽ ദൈവത്തിന് നമ്മോട് പറയാനുള്ള സന്ദേശം, നിന്റെ മുമ്പിലുള്ള പ്രതിസന്ധി അല്ല, നിന്റെ മുമ്പിലുള്ള കടഭാരമല്ല, നിന്റെ മുമ്പിലുള്ള ഫൈനാൻഷ്യൽ പ്രോബ്ലം അല്ല, നിന്റെ ശരീരത്തിലുള്ള രോഗമല്ല വലുത്. സ്തോത്രം, നിന്നെ വിളിച്ച ഞാനാണ് വലുത്. സ്തോത്രം. आमेन, हालेलुया. परंतु परमेश्वर इन सबों के बीच में एक हालेलुया बात हमसे कहना चाहता, वो ये है कि ये परेशानी तेरे लिए बड़ी नहीं है, ये तकलीफ तेरे लिए बड़ी नहीं है, परंतु इनके बीच में से तुझे बुलाने वाला परमेश्वर जो मैं हूं, मैं तेरे लिए बड़ा हूं. ഇന്ന് പകൽ എത്ര പേർക്ക് പറയാൻ കഴിയും, പ്രതിസന്ധിയെ നോക്കി വെല്ലുവിളിക്കാൻ കഴിയും? സ്തോത്രം, ഹല്ലേലൂയ. മുമ്പിൽ നമ്മെ പരാജയപ്പെടുത്തി നിൽക്കുന്ന അന്ധകാര ശക്തിയെ നോക്കി വെല്ലുവിളിക്കാൻ കഴിയും. ഓ, നീയല്ല വലുത്, എന്റെ ദൈവമാണ് വലുത്. ഹല്ലേലൂയ പറയാൻ കഴിയും എത്ര പേർക്ക്? और आज कितने लोग ये बात को देखकर या इन प्रति इन परेशानियों को देखकर इनका विरोध करते हुए, इन तकलीफों को देखकर इनका विरोध करते हुए, इन कष्टों को देखकर उनका विरोध करके हुए बोल सकते हैं मेरे लिए तू बड़ा नहीं है, बीमारियों को देखकर ये बोल सकते हैं मेरे लिए तू बड़ा नहीं है, परंतु इन सबों के बीच में मुझे खड़ा करने वाला, मुझे बाहर निकालने वाला मेरा परमेश्वर बड़ा है. ഈ പകൽ ദൈവത്തിന്റെ ശ്രേഷ്ഠ വിളിയാൽ വിളിക്കപ്പെട്ട ദൈവമക്കളെ, നമ്മോട് പറയാനുള്ള ഒരു ശക്തമേറിയ ദൂതാണ് നമ്മുടെ ദൈവമാണ്. നമ്മുടെ മുമ്പിലുള്ള രോഗമല്ല, മഹാവ്യാധിയല്ല, കൊറോണയല്ല, രോഗമല്ല, മറ്റൊന്നുമല്ല, നമ്മെ വിളിച്ച ദൈവമാണ് വരുന്നത്. സ്തോത്രം. आमीन. परमेश्वर के प्रिय लोगों, आज आपसे बताना चाहता हूं, आज ये कोरोना हमारे लिए बड़ा नहीं है, ये महामारी हमारे लिए बड़ा नहीं है, तकलीफ हमारे लिए बड़ा नहीं है, परंतु परमेश्वर का जो श्रेष्ठ बुलाहट, उस बुलाहट से हमें बुलाया हुआ परमेश्वर, हालेलुया, वो आज हमारे लिए बहुत बड़ा है. ആ ഒരു ഭാഗം അവസാനിക്കും മുന്നേ ഒരു കാര്യം കൂടെ പറഞ്ഞ് ഞാൻ ആ ഭാഗം വിടാൻ താല്പര്യപ്പെടുകയാണ്. उस भाग को खत्म करने से पहले एक और बात बोलकर मैं उस भाग को छोड़ना चाहता हूं. നമ്മുടെ ദൈവത്തിന്റെ നഗരത്തിൽ, അവന്റെ വിശുദ്ധ പർവ്വതത്തിൽ യഹോവ വലിയവൻ എന്ന് സുത്തിൽ നിന്നാണ് വായിക്കുന്നത്. परमेश्वर के वचन में इसलिए कि परमेश्वर के नगर में और अपने पवित्र पर्वत पर यहोवा महान है. നോക്കണം, എല്ലായിടത്തും യഹോവ വലിയവനല്ല കേട്ടോ. मतलब हर एक जगह में यहोवा बड़ा नहीं है. അവിടെ ഒരു നാണയത്തിന് രണ്ട് വശമുണ്ട്. जैसे कि एक सिक्के का दो भाग होता है. എന്നതുപോലെ നോക്കണമേ, നമ്മൾ എപ്പോഴും നമുക്ക് പ്രസംഗിക്കാൻ എളുപ്പമാണ്, അല്ലേലി പറയാൻ എളുപ്പമാണ്, ഏറ്റു പറയാൻ എളുപ്പമാണ്, എന്നാൽ എല്ലായിടത്തും യഹോവ വലിയവനല്ല. നോക്കണമേ, देखो, याद, हमें ये बात को याद रखना है कि हालेलुया हर एक जगह में यहोवा हमारा मतलब बड़ा नहीं है या महान नहीं है, क्योंकि हालेलुया हम हालेलुया बोल सकते हैं, हम आराधना कर सकते हैं, हम बहुत कुछ बात कर सकते हैं, हम उसको लेकर चल सकते हैं, परंतु हर एक जगह में यहोवा महान जैसा नहीं दिखता. ദൈവത്തിന്റെ നഗരത്തിലാണ് യഹോവ വലിയവൻ. ഹല്ലേലൂയ. परमेश्वर के नगर में परमेश्वर महान है. ദൈവത്തിന്റെ ആലയത്തിലാണ് യഹോവ വലിയവൻ. परमेश्वर के घर में परमेश्वर महान है. ഇന്ന് പകൽ നമ്മുടെ ഭവനത്തെ ദൈവ നഗരമാക്കി മാറ്റുവാൻ കഴിഞ്ഞാൽ, നമ്മുടെ ജീവിതത്തെ ദൈവത്തിന്റെ വിശുദ്ധ മന്ദിരമാക്കി മാറ്റുവാൻ കഴിഞ്ഞാൽ, അവിടെയാണ് യഹോവ വലിയവൻ. സ്തോത്രം. आज अगर हमारे घर को हम अपना परमेश्वर का नगर बनाए, आज अगर हमारे जिंदगी को हम परमेश्वर का नगर बनाए, तो परमेश्वर का वादा है कि वहां मैं तुम्हारे लिए महान रहूंगा. ഇന്ന് പകൽക്കാലം യഹോവ നമ്മുടെ പ്രതിസന്ധിയിൽ, നമ്മുടെ ബുദ്ധിമുട്ടിൽ വലിയവനായി മാറണമെങ്കിൽ നമ്മുടെ ജീവിതത്തെ, നമ്മുടെ സ്വയ ജീവിതത്തെ, നമ്മുടെ ഭവനത്തെ, നമ്മുടെ ശുശ്രൂഷ മണ്ഡലങ്ങളെ ദൈവത്തിന്റെ നഗരമാക്കി മാറ്റുവാൻ, ഒരു വിശുദ്ധ നഗരമാക്കി മാറ്റുവാൻ, ഒരു വിശുദ്ധിയിലേക്ക് നടത്തുവാൻ നമുക്ക് കഴിഞ്ഞാൽ അവിടെ ദൈവം വലിയവനാണ്. സ്തോത്രം. आमीन, हालेलुया. आज अगर हमारे सेवकाई को, आज अगर हमारे जिंदगी को, आज हमारे आज रहन सहन को, हमारे जीवन शैली को अगर परमेश्वर का नगर हम बना सकते हैं और बना देंगे, तो परमेश्वर कहता है वहां मैं तुम्हारे लिए महान रहूंगा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. നമ്മുടെ ജീവിതത്തെ ദൈവത്തിൻ്റെതാക്കി മാറ്റുവാൻ, ദൈവത്തിന്റെ ഭവനമായി, ദൈവത്തിന്റെ നഗരമായി, ദൈവത്തിന്റെ മന്ദിരമായി മാറ്റാൻ ഹല്ലേലൂയ നമുക്ക് കഴിഞ്ഞാൽ ഒട്ടും സംശയിക്കണ്ട, ഒട്ടും പതണ്ട, അവിടെ ദൈവം വലിയവനായിരിക്കും. സ്തോത്രം. आमीन, हालेलुया. अगर हम अपने जिंदगी को परमेश्वर का नगर बनाते हैं, अगर हमारा जीवन को परमेश्वर का मंदिर बनाते हैं, परमेश्वर का रहने का स्थान बनाते हैं, तो बिल्कुल चिंता ना करें, उसके बारे में बिल्कुल हिचकिचाहट ना करें. परमेश्वर का वादा है वो जरूर वहां होगा और वो महान होगा. രണ്ടാമത്തെ കാര്യം ഇങ്ങനെ വായിക്കുന്നു, ഹല്ലേലൂയ, തർശീഷ് കപ്പലുകളെ ഉടച്ചു കളയുന്ന ദൈവം. और दूसरा बात हम देखते हैं कि तर्शीश के जहाजों को तोड़ने वाला परमेश्वर. ലോകത്തിലെ ശക്തമേറിയ കപ്പലുകളാണ്, ശക്തമേറിയ
ശക്തിയേറിയ കപ്പലുകളാണ് തർശീഷ് കപ്പലുകൾ എന്നാണ് ചരിത്രം. और शास्त्र ऐसा बताता है कि चरित्र यानी फिर इतिहास ऐसा बताता है कि तर्शीश के जहाज जो हैं पूरे देश में बहुत ही शक्तिशाली है. ഞാൻ ചരിത്രം പറയുന്നില്ല, വിശദീകരിക്കുന്നില്ല, ഒരു ആലോചന ദൂത് മാത്രം പറയാം. ഹല്ലേലൂയ. നിന്റെ പ്രതിസന്ധി എത്ര വലുതാണെങ്കിലും, നിന്റെ പ്രതിസന്ധി എത്ര ശക്തമാണെങ്കിലും, നിന്റെ പ്രതിസന്ധി നിന്റെ മുമ്പിൽ ഒരു വെല്ലുവിളിയാണെങ്കിലും, ഇന്ന് പകൽ എത്ര ശക്തമേറിയ പ്രതിസന്ധിയെയും ഉടച്ചു കളയുന്ന, തകർത്തു കളയുന്ന ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. സ്തോത്രം. ഹല്ലേലൂയ. आमेन. हालेलुया. उसके हालेलुया इतिहास की विशेषताओं में मैं जानना नहीं चाहता, परंतु एक हालेलुया उसमें से हालेलुया आपको एक मैसेज आपको देना चाहता हूं, एक हालेलुया वाणी आपको देना चाहता हूं. वो यह है कि भले कितना भी बड़ा आपकी परेशानी हो, कितना भी बड़ा आपका तकलीफ हो, उन सबों को तोड़ने का जिम्मा, उन सबों को तोड़ने का अधिकार, तोड़ने का ताकत मेरा परमेश्वर रखता है. ഈ പകൽ എന്നെ ദൈവമക്കളെ, നിന്റെ മുമ്പിൽ അസാധ്യമെന്ന് വെല്ലുവിളിക്കുന്ന ചില അസാധ്യങ്ങളെ, ചില പ്രതിസന്ധികളെ തകർത്ത് കളയുന്ന, ഉടച്ചു കളയുന്ന, നശിപ്പിക്കുന്ന, ഹല്ലേലൂയ, നിന്നെ പരാജയപ്പെടുത്തുവാൻ ശ്രമിക്കുന്ന ചില അന്ധകാര ശക്തിയെ തകർത്ത് കളയുന്ന, അവ എത്ര ശക്തമേറിയതാണെങ്കിലും അവയെ തകർത്ത് എറിഞ്ഞു കളയുന്ന ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവമെന്ന് ഹല്ലേലൂയ ഹൃദയത്തിന്റെ അന്തരംഗത്തിൽ മനസ്സിലാക്കട്ടെ. സ്വത്രം. परमेश्वर के लोगों, आज एक बात ध्यान देना, आपकी जिंदगी को तकलीफ में डालने वाला या फिर परेशान करने वाला, आपके जीवन के सामने विरोध करने वाला कितना भी बड़ा अंधकार की शक्ति क्यों ना हो, कितना बड़ा भी महामारी क्यों ना हो, कितना बड़ा परेशानी क्यों ना हो, उन सबों को तोड़ने का अधिकार, उन सबों को तोड़ने वाला है मेरा और आपका परमेश्वर. പ്രതിസന്ധിയുടെ ശക്തിയല്ല നമ്മെ വിളിച്ച ദൈവത്തിന്റെ ശക്തി വലുതായി കാണണം. സ്വത്രം. आज प्रतिकूल या फिर प्रतिकूल परिस्थितियों की शक्ति नहीं, परंतु हमें बुलाए हुए परमेश्वर की शक्ति को बड़ा समझे. ഹല്ലേലൂയ. സ്തോത്രം. സമയത്തിലെ പരിമിതി എനിക്കുണ്ട്. ഹല്ലേലൂയ. ഒത്തിരി അവിടെ നിന്ന് ശുശ്രൂഷിക്കണം താല്പര്യമുണ്ട്. എന്നാൽ ഹല്ലേലൂയ വാക്ക് ഞാൻ വിടുകയാണ്. നമ്മുടെ പ്രതിസന്ധികളെ ഹല്ലേലൂയ അതെത്ര ശക്തമാണെങ്കിലും, അതെത്ര വലുതാണെങ്കിലും, അത് എത്ര ഉന്നതമാണെങ്കിലും ഹല്ലേലൂയ സ്തോത്രം, ആ പ്രതിസന്ധിയെ മാറ്റുന്ന ദൈവമാണ്, ഉടച്ചുകള ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. उधर खड़ा रहकर प्रचार करने के लिए मुझे बहुत ही मन है, परंतु समय मेरे पास बहुत कम है, इसके लिए उस बात को छोड़ना चाहता हूं. मैं एक ही बात आपको बताना चाहता हूं, प्रतिकूल परिस्थिति कितनी भी क्यों ना हो, परिस्थिति कितना भी बिगड़ा हुआ क्यों ना हो, याद रखे परिस्थिति बड़ा नहीं है, परंतु उसको बदलने वाला परमेश्वर बड़ा है. ഒടുവിലത്തെ വാക്യത്തിൽ വരട്ടെ, അവൻ ജീവപര്യന്തം നമ്മെ വഴി നടത്തുന്ന ദൈവമാണ്. और आखिरी बात की ओर मैं आता हूं, वो मृत्यु तक हमारी अगुवाई करने वाला परमेश्वर है. ഹല്ലേലൂയ. നമ്മുടെ ബലം ക്ഷയിച്ചാലും, ഹല്ലേലൂയ, നമ്മുടെ സൗന്ദര്യം അല്പം കുറഞ്ഞു പോയാലും, ഹല്ലേലൂയ, നമുക്ക് പണശേഷി അല്പം സാമ്പത്തികമായി അല്പം മന്ദീഭാവം ഉണ്ടായാലും, ഹല്ലേലൂയ സ്തോത്രം, നമ്മുടെ കഴിവ് ഹല്ലേലൂയ പണ്ടത്തെ ഉള്ള പോലല്ല, അല്പമായ പ്രശ്നമുണ്ടായാലും, നമ്മുടെ ഓർമ്മക്കുറവ് നമ്മെ അധികമായി ഭരിച്ചാലും, ഹല്ലേലൂയ, നമുക്ക് അല്പം പ്രായം ചെന്നാലും നമ്മെ കൈവിടുന്ന ദൈവമല്ല. നമ്മെ ജീവപര്യന്തം വിളിച്ചെങ്കിൽ, വിളിച്ചിറക്കിയെങ്കിൽ, ഹല്ലേലൂയ, നമ്മെ വഴി നടത്താമെന്ന് പറഞ്ഞെങ്കിൽ, വാഗ്ദത്തം തന്നെങ്കിൽ, ദർശനം തന്നെങ്കിൽ, വഴിത്തലക്കിൽ ഇട്ടേച്ചു ദൈവമല്ല. നമ്മെ അവസാനം വരെയും അന്ത്യം വരെയും നമ്മെ കരുതുന്ന, നമ്മെ വഴി നടത്തുന്ന ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. ഹല്ലേലൂയ. आमेन. हालेलुया. थोड़ी सी भले आर्थिक तंगी हो जाए, भले कोई शायद हम जरा हमारा याददाश्त भले कमजोर हो जाए, हमारी शक्ति भले कमजोर हो जाए, हमारी परिस्थिति कितनी भी बेकार क्यों ना हो, हालेलुया, परंतु परमेश्वर का वादा यह है कि तुझे बीच रास्ते पर छोड़ने वाला नहीं हूं मैं. हालेलुया. अगर मैंने तुझे बुलाया है, अगर मैंने तेरा नाम लेकर तुझे छुड़ाया है, बुलाया है, तो जीवन के अंत तक हालेलुया तुझे लेकर चलने के लिए मैंने उस जिम्मेदारी को उठाया है और मैं उसे पूरा भी करूंगा. ഇന്ന് പകൽ ഈ ആരാധന എത്ര പേരുണ്ടെന്നല്ല, ആരെങ്കിലും ഏതെങ്കിലും വിഷയത്തിൽ ഭാരപ്പെടുന്നെങ്കിൽ, എനിക്ക് പണ്ടത്തെ പോലെ കഴിവില്ലല്ലോ, എനിക്ക് പണ്ടത്തെ പോലെ ഹല്ലേലൂയ സാമ്പത്തികമായി ഇല്ലല്ലോ, എനിക്ക് പണ്ടത്തെ പോലെ ആരോഗ്യമില്ലല്ലോ, എന്നെ ആരെങ്കിലും ഹല്ലേലൂയ വേണ്ടാതായി കണക്കാക്കുന്നുണ്ടോ, എനിക്ക് ഹല്ലേലൂയ അങ്ങനെ ആരെങ്കിലും കരുതുന്നുണ്ടെങ്കിൽ, ഹല്ലേലൂയ, ആരൊക്കെ ലോകം നമ്മെ തള്ളിക്കളഞ്ഞാലും, സഹായിക്കാമെന്ന് പറഞ്ഞവർ തള്ളിക്കളഞ്ഞാലും, ഹല്ലേലൂയ, ഏത് വഴി അടഞ്ഞാലും, ഹല്ലേലൂയ, നമ്മെ വഴി അടയ്ക്കാത്ത ദൈവമുണ്ട്. ഹല്ലേലൂയ. നമ്മെ അന്തിമം നടത്തുന്ന ദൈവമുണ്ട്. ഹല്ലേലൂയ. നമ്മെ കരങ്ങളിൽ വഹിക്കുന്ന ദൈവമുണ്ട്. ഹല്ലേലൂയ. അവൻ നമ്മെ വഴിത്തലേക്ക് ഇട്ടു പോകത്തില്ല. വിളിച്ച ദൈവമാണെങ്കിൽ അവൻ അവസാനം വരെയും നമ്മെ നടത്തുവാൻ വിശ്വസ്തനായ ദൈവമാണ്. ഇന്ന് പകൽ വിശ്വസിക്കുക. ഹല്ലേലൂയ.
आमेन, हालेलुया। आज कितने लोग इस मीटिंग में जुड़े हैं ये बात महत्व नहीं रखता, परंतु आज जितने लोग जुड़े हैं उनसे परमेश्वर ये बात कहना चाहता है कि हालेलुया, मैं तुझे बीच रास्ते पर नहीं छोड़ूंगा। भले तेरी परेशानी कितनी भी बड़ी क्यों ना हो, भले आर्थिक तंगी कितना भी क्यों ना हो, भले हालेलुया तेरे अंदर शक्ति रहे या ना रहे, तेरे अंदर वो ताकत भले रहे या ना रहे, हालेलुया, परंतु अगर मैंने तुझे बुलाया है, मैंने अगर तुझे चुना है, मैंने अगर तेरा नाम लेकर तुझे बाहर निकाला है, तो तुझे मरण तक, हालेलुया, तुझे अगुवाई करने के लिए मेरे पास वो ताकत, वो बल है। मैं तुझे लेकर चलूंगा, मैं तुझे थामूंगा, मैं तुझे संभालूंगा। आमेन। ദൈവത്തിന്റെ തിരുവചനം മാറ്റമില്ലാത്ത തിരുവചനം വായിക്കുമ്പോൾ നൂറുകണക്കിന് ആയിരക്കണക്കിന് ദൈവത്തിന് നമ്മെ കുറിച്ചുള്ള പദ്ധതികൾ, കരുതലുകൾ ഇതിനകത്ത് കാണാൻ സാധിക്കും. ഞാൻ 3 കാര്യം മാത്രമേ പറഞ്ഞുള്ളൂ. 1, വലിയവനായ ദൈവം, പ്രതിസന്ധികളെ ഉടച്ചു കളയുന്ന ദൈവം. 3, നമ്മെ അന്ത്യം വരെ വഴി നടത്തുന്ന ദൈവം. ഇതിനകത്ത് നമ്മൾ പഠിച്ചാൽ ഹാലേലൂയ, നൂറുകണക്കിനല്ല, ആയിരക്കണക്കിന് നമ്മോടുള്ള ദൈവത്തിന്റെ സന്ദേശമുണ്ട്. ഇന്ന് പകൽ ഹാലേലൂയ കേട്ട ദൈവത്തിന്റെ ആലോചന, കേൾക്കാൻ പോകുന്ന ദൈവത്തിന്റെ ആലോചന നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് കയറി ചെന്ന് നമ്മെ ബലപ്പെടുത്താനിടയാകട്ടെ എന്ന് ഞാൻ ഓർപ്പിക്കുന്നു, പ്രാർത്ഥിക്കുന്നു. आमेन, हाले। अगर हम वचन को ठीक से पढ़ेंगे तो खाली मैंने तो सिर्फ 3 बातें आपको बताई, परंतु हजारों प्रकार से हालेलुया परमेश्वर हमसे वादा करता है। इस पवित्र शास्त्र के अंदर सिर्फ परमेश्वर के वादे हैं, वादे के बारे में लिखा हुआ है। हालेलुया, कई प्रकार के वादे परमेश्वर करता है, उसमें से सिर्फ मैंने 3 बातें आपको बताई। प्रेज गॉड, हालेलुया। परंतु आने वाले दिनों में अभी हमने जो सुना हुआ वचन और अभी हम जो आगे सुनने वाले जो वचन है, वो हमारे हृदय में बसने के लिए, हृदय के पट्टियों में लिखने के लिए परमेश्वर हमको अगुवाई करे, मदद करे। എന്റെ വാക്കുകൾ ചുരുക്കട്ടെ, വളരെ വ്യക്തമായുള്ള ദൈവത്തിന്റെ ആലോചനയാണെന്ന് എനിക്കറിയാം. ഹാലേലൂയ. ചില ഭാരപ്പെടുന്ന ചില വിഷയങ്ങളിൽ പ്രതിസന്ധി അനുഭവിക്കുന്ന ദൈവമക്കളുടെ ശക്തിയേറിയ ദൂതാണ് നാം കേട്ടതും കേൾക്കാൻ പോകുന്നുവെന്ന് എനിക്കറിയാം. ഹാലേലൂയ. അത് നമ്മളെല്ലാവരും ധാരാളം അനുഗ്രഹിക്കട്ടെ. പ്രതിസന്ധി അല്ല വലുത് കേട്ടോ, സ്തോത്രം. നമ്മുടെ ദൈവമാണ് വലുത്. നമ്മളെ അന്ത്യം വരെ നടത്തുന്ന ദൈവമാണ്. ഹാലേലൂയ, സ്തോത്രം. നമ്മെ വഴി നടത്തുന്ന ദൈവമാണ്. ഹാലേലൂയ. വിശ്വസിക്കാം, ഉറയ്ക്കാം, പ്രത്യാശയോടെ ജീവിക്കാം. ദൈവം നമ്മളെ സഹായിക്കട്ടെ. സ്തോത്രം. आमेन, हालेलुया। मैं अपने वाक्यों में विराम डालना चाहता हूं, अपने वचनों में विराम डालना चाहता हूं। हालेलुया। अब एक बात को याद रखे, हमारे अंत तक, हमारे परेशानियों के बीच में हमें अंत तक चलाने वाला परमेश्वर बड़ा है, हमारी परेशानी बड़ी नहीं है। मैं जानता हूं इधर बैठे हुए कई लोग हालेलुया कई परेशानी से गुजर रहे, कई तकलीफों से गुजर रहे हैं, परंतु परमेश्वर का वादा है, मैंने तुझे बुलाया है, मैं तुझे छुड़ाऊंगा, तुझे संभालूंगा। और आगे जो वचन हम सुनेंगे वो भी हमें बहुत ही मजबूत करेगा। आज वो हमसे बात करेगा। हालेलुया। इन बातों के द्वारा परमेश्वर हम सबको आशीषित करे। आमेन, हालेलुया। धन्यवाद, स्तोत्रम स्तोत्रम स्तोत्रम। अच्छे भजन संहिता के लिए परमेश्वर को धन्यवाद देंगे। हालेलुया, बहुत सुंदर रीति से हालेलुया, ये हालेलुया महासंकट के समय में हमें दृढ़ करने वाला, हालेलुया हमें हिम्मत देने वाला, हाल कुछ वचनों को प्रभु ने हमें दिया। प्रभु को धन्यवाद। सबसे पहले लेके हमारा परमेश्वर सबसे पहले कौन है? महान है। हालेलुया, हर एक घड़ों को, हर एक प्रतिकूल अवस्था को तोड़कर हमारे आगे का राह को, जैसे लाल समुद्र 2 भाग करके आगे निकला, वैसे हर एक प्रदेश तोड़कर आगे निकलने वाला है और मृत्यु तक, अंत तक, अर्थात अंत तक हमारा अगुवाई करने वाले हैं। हालेलुया। पास्टर जी को प्रभु आशीष करे, अनुग्रह करे। हालेलुया। आइए आगे गवाही का समय है। बहुत जल्दी जल्दी अपने गवाही को देंगे। और किसी को प्रार्थना विषय है तो आप लोग प्रार्थना विषय भी दे सकते हैं। और जो प्रार्थना विषय हमारे सामने, हम उसको जरूर प्रार्थना करेंगे। और कुछ प्रार्थना विषय तो आप लोग दे सकते हैं। तो समय को आप सदुपयोग इस्तेमाल करें गवाही का समय। നമ്മുടെ ലവ് ആൻഡ് ഹോപ്പ് കോൺഗ്രേഷനെ പല പ്രാവശ്യമായിട്ട് സഹായിച്ചിട്ടുള്ള ഒരു കർത്താവിന്റെ കുടുംബമാണ് നജ്രാനിലൊരു കുടുംബം. ആ കുടുംബം കോവിഡ് പോസിറ്റീവായിട്ട് വളരെ ഭാരപ്പെടുന്നു. പ്രാർത്ഥന ആവശ്യപ്പെട്ടിട്ടുണ്ട്. ആ കുടുംബത്തെ ഓർത്ത് പ്രാർത്ഥിക്കും. नजराना। യെസ് യെസ് യെസ്.
किसी की गवाही तो आप दे सकते हैं, समय है हमारे पास थोड़ा। गवाही दे रहे हो? ठीक है। परमेश्वर, आज का दिन पवित्र दिन, विश्राम दिन, खुदा परमेश्वर आप अपने बच्चों को लेकर आए, मैं आपका धन्यवाद करती हूँ। सारे परिवार के लिए, हर एक दास के लिए मैं प्रार्थना करती हूँ। खुदाबंद परमेश्वर आप सबको लेकर आए, कोटि कोटि धन्यवाद। हमारा प्रार्थना विषय यही है, पिता परमेश्वर आपके पवित्र चरणों में बैठे हुए अपने पति के लिए प्रार्थना करती हूँ। खुदा परमेश्वर उन्हें जैसे आप लेकर गए प्रभु जी, अगर आपकी इच्छा है तो अच्छे से उन्हें घर आने के लिए मदद और सहायता कीजिए मेरे खुदाबंद परमेश्वर। मैं आपका कोटि कोटि धन्यवाद करती हूँ। खुदा परमेश्वर अपने जीवन की सारी कमी घटी अपने पति को मैं आपके पवित्र चरणों के तले रखकर मैं आपसे प्रार्थना करती हूँ और दुआ मांगती हूँ कि हमारे पति सबकी प्रार्थना को आशीष करें। पिता परमेश्वर उन्हें घर आने के लिए मदद और सहायता करे। धन्यवाद मेरे खुदा परमेश्वर, धन्यवाद परमेश्वर। आमीन, हालेलुया। हम जरूर उसके लिए प्रार्थना करेंगे। और किसी को और कोई विषय या कोई गवाही हो तो आप कह सकते हैं। കർത്താവിന്റെ ദാസൻ ജെനീവ് രാജനെ ഓർത്ത് നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. ഓക്കെ. കർത്താവ് കൊടുത്തുകൊണ്ടിരിക്കുന്നു. ഒരു വാക്ക് പറയാൻ അവകാശമുണ്ട്. प्रेज द लॉर्ड। मैं परमेश्वर का धन्यवाद करती हूँ। प्रभु ने अभी तक हम पूरे परिवार को, हमारे कलीसिया के सारे परिवार को बहुत ही अच्छे रीति से प्रभु इस महामारी में, इस संकट में भी बहुत अच्छे रीति से संभाला और चलाया। इसके लिए मैं परमेश्वर के नाम को धन्यवाद करती हूँ, प्रभु के नाम को ऊंचा उठाती हूँ। और हमारा प्रार्थना विषय है कि आप सभी लोग हमारे परिवार के लिए और खास हमारे पापा के लिए आप सभी लोग प्रार्थना करते हैं। मैं विश्वास करती हूँ आगे भी उनके लिए प्रार्थना कीजिए। धन्यवाद। डॉक्टर बोले सीरियस कंडीशन है, लेकिन फिर भी वो डॉक्टर भी बोले कि हम कोशिश कर रहे हैं। उन्हें ज्यादा से ज्यादा सांस लेने में ही तकलीफ है। जैसे उनका ऑक्सीजन मुंह से डॉक्टर निकाल देते हैं तो वो सांस नहीं ले पाते। आप सभी लोग से प्रार्थना विनती मांगती हूँ, आप सभी लोग उनके लिए प्रार्थना कीजिए। आगे परमेश्वर की इच्छा से हम सबको भी परमेश्वर चलने के लिए परमेश्वर की इच्छा पर सहायता करे। और जो भी हम सबके जीवन में परमेश्वर ने चुना है, किस कारण से वो परमेश्वर हम सबके जीवन में परमेश्वर की इच्छा पूरी हो। और हमारे लिए भी प्रार्थना करना। मैं घाटकोपर से सुनीता जायसवाल बोल रही हूँ। मेरे शरीर में भी कई दिनों से कमजोरी बहुत है, चक्कर आ रहा, तकलीफ है। और आप सभी लोग मेरे लिए भी, मेरे माता पिता, मेरे पति, बच्चों के लिए, हमारे हैदराबाद से आए सारे परिवार, काजल बेटी के उसके शादी के लिए आप सभी लोग प्रार्थना कीजिए। आगे परमेश्वर आशीष करे आज का आराधना। आमीन। आमीन। हम इस विषय के लिए भी प्रार्थना करेंगे। यस यस। परमेश्वर के नाम का जय हो। मुझे प्रभु संभाला, अब तक बहुत अच्छी तरह से संभाला। मैं प्रभु का बहुत आभारी हूँ। 1 महीना अगर पीछे देखेंगे तो मैं वापस खड़ा रहने के लिए ताकत नहीं रहा मुझे। प्रभु ने इतना मुझे संभाला। अभी वजन से कई जगह पे सेवा करने के लिए सब प्रभु मुझे मेरी गले को सामर्थ्य दिया। प्रभु का बड़ा आभारी हूँ। मैं बड़ा खुशी में हूँ। प्रभु का हर भक्त लोगों को जो तकलीफ आता है उनको प्रभु बनाने के लिए वो मौका बना के लेके आता है। उनको तोड़ने के लिए नहीं है। उनकी प्रेरित पौलुस कहते हैं मेरी कमजोरियों में मैं सिद्ध होके बाहर आता हूँ। तो हमारी कमजोरी का समय में ही प्रभु का वरदान सेवा बराबर बाहर निकलता है। हालेलुया। तो मेरी हर कमजोरी का समय में मैं प्रभु का सेवा में आगे बढ़ा हूँ। एक ब्रेक थ्रू मुझे हुआ है। इसलिए ये कोरोना खत्म होते ही मेरा कई जगह पर जाने का प्लानिंग है। प्रभु मुझे लेके जाएगा, मुझे पूरा तरह से विश्वास करता हूँ। इसलिए ये दिनों में प्रभु के चरणों में बैठकर जो बैटरी चार्ज करते हैं वैसे ही हम लोग चार्ज करके बाहर आने के लिए प्रभु हमें सहायता करे। मेरे सुनने वाला भाइयों बहनों, पासवान लोग, सब लोग हालेलुया। कई लोगों का मृत्यु हो रहा है अभी।
ताकुरली में भी एक मैदान चर्च में 53 एज का एक आदमी का कल रात को डेथ हुआ, आज फ्यूनरल है। तो कई लोग हालेलुया ये दुनिया से निकल के जा रहे हो, तो प्रभु का दया है, उनकी करुणा है, हमको एक एक दिन संभाल के रखते हैं। हालेलुया। तो हमें कोई कोरोना मुझे नहीं आएगा, मुझे बीमारी नहीं आएगा, ऐसा करके घमंड करने का कोई ये नहीं है। कभी भी कुछ भी दुनिया में हो सकता है, बट प्रभु का करुणा आपको बचा के रखेंगे, आपको परिवार को संभाल के रखेंगे। हालेलुया। उनकी दया के लिए मांगे। हालेलुया। प्रभु के चरणों में गिड़गिड़ा के प्रार्थना करे, प्रभु हम सबको बचाएंगे। हालेलुया। प्रभु का नाम का जय हो। आमीन। आमीन। हालेलुया। उनके लिए भी प्रार्थना करेंगे। और किसी का गवाही है अगर देना चाहते हैं? और किसी का नहीं तो हम प्रार्थना में जाना चाहते हैं। वैसे हम सभी के लिए प्रार्थना करेंगे, गॉड कवर से और भी परिवार। ओके ओके ओके। प्रभु का नाम का स्तुति हो। ये अच्छा दिन, अच्छा आराधना का दिन, प्रभु को स्तुति करने के लिए, महिमा करने के लिए हम लोग को जिंदगी में ये मुंबई में आके प्रभु का महिमा करने के लिए, स्तुति करने के लिए फिर भी एक मौका प्रभु दिया। हम लोग 2 दिन का पहले केरला से इधर आने के लिए प्रभु सहायता किया। विशेष गाड़ी में सफर करने के लिए टाइम प्रभु हम लोग को अच्छे तरीके से संभाला। अभी तक कुछ प्रॉब्लम नहीं है। शरीर तौर से प्रभु ताकत दिया कि महामारी से हम लोग थोड़ा दुखित था और गाड़ी में आने के लिए, फिर भी प्रभु संभाला। प्रभु को कोटि कोटि धन्यवाद करता हूँ। इधर आने के इधर रहने का टाइम प्रभु को सेवा में आगे बढ़ने के लिए सबका प्रार्थना मांगता हूँ। विशेष बच्चे लोग के लिए, पढ़ाई के लिए भी आप सब लोग को प्रार्थना मांगता हूँ। हम लोग के प्रकार अंकल के लिए विशेष, पापा के लिए प्रार्थना करता हूँ। जल्दी से जल्दी प्रभु छुटकारा देने के लिए मैं हम लोग रोज प्रार्थना करता हूँ। फिर भी सबका प्रार्थना मांगे मैं प्रभु का पवित्र चरणों में बैठता हूँ। आमीन। हालेलुया। स्तोत्रम। ഒരാൾ കൂടെ സാക്ഷ്യം പറയാനുണ്ട്. നമ്മുടെ ഞാൻ നേരത്തെ പറഞ്ഞല്ലോ हमारा पुष्ट പറഞ്ഞു അത് കഴിഞ്ഞ് പറയാം. सभी को मैं जय मसीह की, परमेश्वर को मैं धन्यवाद कहती हूँ। परमेश्वर ने पिछले 4-5 महीने में संभाले रखा। लॉकडाउन के समय में परमेश्वर ने हर परिस्थिति में हमारा सहायता किया और पिछले दिन में परमेश्वर ने हालेलुया बेबी को 1 महीना संभाले रखा है। धन्यवाद कहती हूँ। आगे भी मेरे परिवार के लिए आप सबसे प्रार्थना मांगकर रुकना चाहूंगी। धन्यवाद। आमीन। प्रेज़ द लॉर्ड। हमारा मेरा एक खास दोस्त है पास्टर बिजुटी फिलिप, उनका बेटा मेरे साथ मुंबई में आया। उनको एक्चुअली पहली बार मुंबई में आते, जिंदगी में मुंबई देखने के लिए अवसर पहली बार मिला। 3 साल इधर पढ़ने के लिए चाहते। तो अच्छा बेटा है। प्रभु बहुत ग्रेस उनको दिया। हमारे सेवकाई को उनको ഗ്രേസ് होना चाहिए. അദ്ദേഹത്തിന്റെ നല്ലൊരു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട പൈതലാണ്. നമ്മുടെ പ്രവർത്തനങ്ങളിലും ആക്റ്റീവായിട്ടും അപ്പോൾ തന്നെ ആദ്യമായിട്ടാണ് ബോംബെയിൽ വന്നിരിക്കുന്നത്. ദൈവം അദ്ദേഹം പ്രിയമോനെ സഹായിക്കുന്നതിനായി വലിയ കൃപകളെ കത്ത് കൊടുക്കുന്നതിനായി നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. ഒരു വാക്ക് പറയാം. നല്ല നന്മ ശ്രദ്ധിക്കുന്നു. ഞാൻ ആദ്യമായിട്ടാണ് ബോംബെയിലേക്ക് വരുന്നത്. എൻ്റെ പപ്പയുടെ ഫ്രണ്ടാണ് തോമസ് അങ്കിൾ. ഇവിടെ നിന്ന് പഠിക്കണമെന്ന് ആഗ്രഹിച്ചതല്ല, പിന്നെ ദൈവത്തിന്റെ എന്തെങ്കിലും ഉദ്ദേശമില്ലെന്നാണ് ഞാൻ ഇവിടെ നിന്ന് പഠിക്കുന്നത്. ഞാൻ BMS എന്ന് പറഞ്ഞ കോഴ്സ് പഠിക്കാൻ വേണ്ടി ഇവിടെ വന്നത്. പാസ്റ്ററിന്റെ മോന്റെ കൂടെയാണ് പഠിക്കുന്നത്. പാസ്റ്ററിന്റെ കൂടെ നിന്നാണ് താമസിക്കുന്നത്. എല്ലാവരും എനിക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നു പറഞ്ഞ് ഞാനൊരു വാക്യം വായിച്ചത് ഏപ്രിൽ 11 വിശ്വാസം ആശുപത്രി കാണാതെ നിശ്ചയമാകുന്നു. ആമേൻ. സ്തോത്രം.
ആശ ആ മോന്റെ പേരെന്തോ ആശ? ഫെബിൻ ഫെബിൻ കെവിൻ. ഫെബിൻ ഫെബിൻ ഫെബിൻ. FEB. ഓക്കെ 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 ഓക്കെ. സ്തോത്രം. പക്ഷേ ടെസ്റ്റ് മണി പ്രാർത്ഥിക്കാൻ ആരെങ്കിലും ജോയിന്റ് ആയിട്ടുണ്ടോ? ഇത് ബസ് അല്ലെങ്കിൽ പ്രാർത്ഥിക്കാം. ടെസ്റ്റ് മണിക്ക് പ്രാർത്ഥിക്കാൻ ആരെങ്കിലും ജോയിൻ ആയിട്ടുണ്ടോ? ഇല്ല, പ്രാർത്ഥിക്കട്ടെ. ഓക്കെ. अगर किसी को अगर गवाही नहीं तो हम इसके लिए प्रार्थना करेंगे। अभी सारी गवाहियों के लिए मैं विश्वास करता हूँ सबका गवाही हो चुका है और बाकी सबके लिए हम प्रार्थना करेंगे। आइए हम प्रार्थना करेंगे, अपने आंखों को बंद करेंगे। धन्यवाद पिता परमेश्वर। स्वर्गीय पिता, सुने हुए सारे गवाही के लिए हम आपको धन्यवाद देते पिता। पिता आपने हालेलुया हर एक लोगों को गवाही के लिए खड़ा किया पिता, आपको धन्यवाद। सबसे पहले पिता हम आपको धन्यवाद देते हैं, हमें खड़ा करने वाला आप हैं और हम पहला परमेश्वर घाट कोपर के हमारे पापा राम मिलन जयसवान के लिए हम आपसे प्रार्थना करते हैं। पिता आपने बेटे को चुना परमेश्वर, आपके बेटा बनने के लिए, आपके राज्य बनने के, राज्य में प्रवेश करने के लिए, किताब में नाम लिखा जाने के लिए आपने सहायता किया प्रभु, आपको धन्यवाद। प्रभु अभी तक आपने बड़े बड़े संकट से, बड़े बड़े बीमारी से आपने बचाकर उबार कर दिया प्रभु, आपको धन्यवाद देता हूँ। इस कठिन परिस्थिति को आपका हाथों से प्रार्थना करते हैं प्रभु। हालेलुया हमारा भरोसा आप में है, जैसा भजन संदेश में सुना है कि प्रभु महान है। प्रभु आपके हाथों में उस पप्पा को हम सौंप कर प्रार्थना करते हैं प्रभु। उनके शरीर को सर से लेकर पैर तक हम जितने लोग जुड़े, हम सब एक साथ मिलकर उनको याद करते हैं परमेश्वर। जहां पर लेटे हुए हैं प्रभु, आपका वचन को बेचकर शक्ति वहां पर चले जाए परमेश्वर। हालेलुया प्रभु, आपके आरोग्य, आपका तंदुरुस्ती उस पापा के जीवन में आने के लिए हम आपसे प्रार्थना करते हैं प्रभु, बहुत जल्दी। हालेलुया आप वो करके देंगे, इसलिए धन्यवाद। हालेलुया प्रभु, आपकी जो इच्छा है, जो आपके कार्य है, यिर्मयाह में लिखा है, वो तुम्हारे लाभ के लिए है, वो तुम्हारे हानि के लिए नहीं है प्रभु। हम आपको धन्यवाद देते हैं परमेश्वर, जीवन को उनके प्रार्थना करते हैं। हालेलुया परमेश्वर, अम्मा के लिए मैं प्रार्थना करता हूँ, उनको शक्ति और सामर्थ्य परमेश्वर, दृढ़ रहने के लिए, वचन पर मजबूत होने के लिए सहायता कर। सुनते के लिए धन्यवाद देता हूँ परमेश्वर। उनके शारीरिक क्लेश के लिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु, कमजोरी को हटा दे परमेश्वर। उस फैमिली का हर एक लोग के लिए मैं प्रार्थना करता हूँ परमेश्वर। नितेश के लिए, जयसवाल के लिए प्रार्थना करता हूँ परमेश्वर। किरण सिस्टर के लिए हालेलुया, आराध्य के लिए, नितिन के लिए मैं प्रार्थना करता हूँ, राज के लिए प्रार्थना करता हूँ हालेलुया। वैसे परमेश्वर जो हैदराबाद से आए हुए हाले लक्ष्मी सिस्टर के लिए मैं धन्यवाद देता हूँ। हालेलुया गल्फ में परमेश्वर अजय बदर के लिए मैं धन्यवाद देता हूँ। हालेलुया काजल के लिए मैं धन्यवाद देता हूँ, बच्चों को यहाँ तक लेके आने के लिए आपने सहायता किया। हैदराबाद के सौरभ के लिए परमेश्वर हालेलुया, हाले संदीप के लिए मैं धन्यवाद देता हूँ। यहाँ पर आए सचिन के लिए मैं धन्यवाद देता हूँ, उनका सारा जयसवाल परिवार के लिए धन्यवाद देता हूँ। गल्फ में रंजीत बर और पिंटू बदर है और जितने भी लोग हैं परमेश्वर, जयसवाल हालेलुया, हाले शेषनाथ जयसवाल, जितने भी लोग हैं जयसवाल परिवार के सारे परिवार को आपके हाथों में सौंप कर मैं प्रार्थना करता हूँ परमेश्वर। आने वाले दिनों में आपके शांति के साथ में चलने के लिए सहायता कर, आपने से किया इसके लिए धन्यवाद। वैसे परमेश्वर नजरान को उस फैमिली के मैं धन्यवाद देता हूँ जो लव एंड होप में हर एक बार मदद करते, सहायता करते हैं परमेश्वर। उनको भी आशीष कर, उनका जरूरत में आप साथ में रखकर आप कृपा करने के लिए प्रभु मैं आपको धन्यवाद देता हूँ परमेश्वर। हालेलुया आपने से किया इसके लिए धन्यवाद। हालेलुया धन्यवाद 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 परमेश्वर। परमेश्वर हालेलुया, परमेश्वर आपका दास हालेलुया पास्टर जेनीव राजन के लिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु। आपके दास को प्रभु हालेलुया पूरी तरह आपको ऊपर निर्भर करते हुए, आपका शक्ति में आश्रय रखते हुए आपका दास इन दिनों में आप उनको चला रहे परमेश्वर। ये अवस्था में भी आप उनको इस्तेमाल कर रहे प्रभु, आपको धन्यवाद। आगे भी हम सब मिलकर दुआ करते हैं बहुत जल्दी परमेश्वर आरोग्य और तंदुरुस्त अपने बुलाहट के परमेश्वर पूरा होने के लिए, अपने वायदा जो जिंदगी में किया है वो सब पूरा होकर देखने के लिए इन दिनों में सहायता कर। हम लव एंड होप के सारे लोग ब्लेस करके उनको प्रार्थना करता परमेश्वर। हालेलुया परमेश्वर। वैसे परमेश्वर हम फेबिन बेटा के लिए प्रार्थना करते परमेश्वर। हाले थॉमस पास्टर के उनके परमेश्वर, उनके मित्र हालेलुया पास्टर बिजूटी फिलिप के परमेश्वर बेटा है परमेश्वर, हम उसके लिए प्रार्थना करते हैं। उनको मुंबई में आने के लिए सहायता किया प्रभु, जो उद्देश्य से पढ़ाई के लिए आया है हम आपसे दुआ करते हैं आपका बुद्धि ज्ञान बेटे के साथ में रहे और साथ ही साथ आत्मिक के सारे कामों में सहयोग में जुड़े रहने के लिए
आप उनको सहायता करें परमेश्वर। हालेलुया। परमेश्वर में हालेलुया किसी सजी सिस्टर के लिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु, आराधना के लिए सहायता के धन्यवाद, उषा सिस्टर के लिए धन्यवाद देता हूँ परमेश्वर, आपने बेटी को सहायता के उनको ध्यान में दिया बच्चे के लिए मैं प्रार्थना करता हूँ परमेश्वर। हालेलुया। और उसी तरीके से हालेलुया विजय पटेल घाट के ऊपर का हालेलुया कौशल परिवार के लिए मैं धन्यवाद देता हूँ परमेश्वर। हालेलुया। हालेलुया केविन के लिए धन्यवाद देता हूँ परमेश्वर। और परमेश्वर जितने भी लोग जुड़े हैं हालेलुया, सजी कुंदुला जी परमेश्वर हालेलुया, उनके सारे परिवार के लिए हम धन्यवाद देते हैं। हमारे लव एंड के सारे बोर्ड मेंबर्स, सारे सेवक, सारे विश्वासी गण, सबको नाम नाम से आपका प्रार्थना करता हूँ प्रभु। आने वाले दिनों में अगर आपका आगमन देरी हो तो फिर से आपका नाम का जय जयकार लेके जीने के लिए सहायता कर। आपने प्रार्थना सुना, धन्यवाद। सारे गवाही को आपने मनन करके परमेश्वर हमें उत्तर देने वाले इसके लिए धन्यवाद। आदर महिमा जलाल सब कुछ आप ही को देता हूँ। प्रार्थना नाज़रेती यीशु मसीह के नाम से हम मांगते हैं। हालेलुया परमेश्वर, हालेलुया हालेलुया हालेलुया। हम आपको धन्यवाद देते हैं परमेश्वर। हालेलुया। और जितने भी परमेश्वर हालेलुया हाले परमेश्वर के दास अलेक्सेंडर जॉर्ज हाले केस से हाले जुड़े हुए परमेश्वर हमारे बीच में जुड़े हुए, हम उसके लिए भी दुआ करके प्रार्थना करते हैं। उनको भी आशीष कर, अनुग्रह कर, आपके कृपा में चला परमेश्वर। जितने भी जुड़े हैं सबके लिए मैं धन्यवाद देता हूँ। हाले आज वचन प्रचार करने वाला आपके बहुमूल्य दास टी अब्राहम पाशा के लिए धन्यवाद। आदर में आपको देता हूँ, यीशु मसीह के नाम से मांगते हैं, सुनिए और ग्रहण कीजिए पिता। आमीन आमीन आमीन। हालेलुया। पास्टर കുറച്ച് സമയം എടുക്കുന്നോ തോമസ് പാസ്റ്റർ? സമയം എടുക്കുന്നുണ്ടോ? കുറച്ച് പാസ്റ്റർ എടുക്കുന്നുണ്ടോ സംസാരിക്കുന്നെങ്കിൽ? हालेलुया। आइए हम वचन में हम जा रहे हैं और आज का वचन का प्रचार के लिए बेंगलुरु से पास्टर टी अब्राहम जी आज हमारे बीच में है। हम सब लोग बहुत परिचित है, हम इनसे पहले भी उनका वचन को हमने सुना है। हालेलुया। हमारे बीच में आके वचन को प्रचार किया है और लगभग यहाँ पे घाट को पर के जितने भी लगभग परिवार को भी वो जानता भी है, तो हमारे लिए बहुत सुपरिचित है। मैं दास के लिए मैं धन्यवाद देता हूँ। हम सब प्रार्थना पूर्ण रहे, आज परमेश्वर के दास का वचन हम सबको आशीष का कारण बने। तो आगे का समय पास्टर टी अब्राहम आदरणीय पास्टर जी का हाथ में देना चाहता हूँ। इस बात को कहकर मैं बातों में विराम डालता हूँ। मुन्नोटर समय देवदासने എടുക്കാൻ അനുവദിക്കുന്നു। കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ കൂടിവന്നിരിക്കുന്ന എല്ലാ ദൈവദാസന്മാർക്കും കുടുംബത്തിനും എല്ലാ ദൈവമക്കൾക്കും ഞങ്ങളുടെ സ്നേഹവന്ദനങ്ങൾ। प्रभु यीशु मसीह के नाम से आए हुए सारे लोगों से, सारे परमेश्वर के श्रेष्ठ दास आए हुए सारे परिवार, सारे लोगों को यीशु मसीह के नाम से प्रणाम करते हैं। സൺഡേ രാവിലെ ഇവിടെ ഇന്റർനെറ്റിന് പ്രശ്നം ഉണ്ടാകാറുണ്ട്, ദൈവം സൂക്ഷിക്കട്ടെ. അഥവാ ഞാൻ ഇപ്പൊ കമ്പ്യൂട്ടറിൽ കൂടാണ് സംസാരിക്കുന്നത്, അഥവാ പ്രശ്നം ഉണ്ടായാൽ വേറെ എൻ്റെ വൈഫ് വേറൊരു മൊബൈലിൽ അറേഞ്ച് ചെയ്തിട്ടുണ്ട്, അത് ഉപയോഗിക്കാം. അപ്പൊ കേൾക്കാൻ ബുദ്ധിമുട്ടുണ്ടെങ്കിൽ നിങ്ങൾ പറഞ്ഞാൽ मതി, ശ്രമിക്കാം, മറ്റേതിൽ ശ്രമിക്കാം. संडे सुबह के वक्त उनके वहां पर नेट के थोड़ा प्रॉब्लम होता है और इसलिए अगर तकलीफ अगर आ जाए तो उनके पत्नी जी दूसरे मोबाइल का भी बंदोबस्त करके रखा है। अगर कोई भी परेशानी आपको लगे तो आप बताए, तो उसके हिसाब से हालेलुया आके कार्य कर लूंगा। പ്രിയ ദൈവ മക്കളെ, ആദ്യം മുതൽ ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തിയെ അല്ലെ ദൈവത്തിന്റെ കുഞ്ഞുങ്ങളെ വഞ്ചിക്കുന്ന പിശാചിനെ കുറിച്ച് നമ്മൾ ഏദൻ തോട്ടം മുതല് എന്ന് പറഞ്ഞ ആദ്യ പിതാക്കന്മാരുടെ കാലം മുതല് നാം വായിച്ചു മനസ്സിലാക്കുന്നുണ്ട്. प्रियो, हम शुरुआत से लेकर अगर देखा जाए, अगर आदि के समय में देखा जाए, एदन के वाटिका में लेकर उस जगह से लेकर शैतान हमेशा लोगों को, आदम और हवा से लेकर लोगों को वंचित या तो धोखा देते आ रहा है। നിങ്ങൾ വഞ്ചിക്കപ്പെടാതിരിക്കാൻ വേണ്ടി ഉള്ള ദൈവിക തന്ത്രങ്ങൾ, യുദ്ധതന്ത്രങ്ങൾ പറഞ്ഞു തരാനാണ് ഞാൻ ഇന്ന് ആഗ്രഹിക്കുന്നത്. और परमेश्वर का उस युद्ध से, और मतलब शैतान को तंत्र से बचने का हालेलुया कुछ बातों को आज मैं आपको बताने जा रहा हूं। ഏദൻ തോട്ടം മുതല് നമ്മൾ പഠിച്ചാൽ ഇസ്രയേൽ, ദൈവം തെരഞ്ഞെടുത്ത ഇസ്രയേലിന്റെ കാലത്ത് പോലും അനേക ദൈവമക്കൾ വഞ്ചിക്കപ്പെട്ടു. अगर हम परमेश्वर के चुना हुआ इजराइल के शुरुआत के समय से देखा जाएगा, उन लोगों में भी कई लोग हालेलुया धोखे में आ गए। നിങ്ങൾക്കറിയാമല്ലോ, ദൈവം തന്റെ ജനമായ ഇസ്രയേലിനെ ചെങ്കടൽ കടത്തി ഫറവോനെയും സൈന്യത്തെയും ചെങ്കടലിൽ നശിപ്പിച്ച് അവർക്ക് മേഘസ്തംഭവും അഗ്നിസ്തംഭവും ഒക്കെ കൊടുത്ത് ഇങ്ങനെ കൊണ്ടുപോകുമ്പോഴും അവര് കാളക്കുട്ടിയെ ഉണ്ടാക്കി വന്നിച്ചേച്ച് പറഞ്ഞ്, ഇത് നിന്നെ മിസ്രൈമിൽ നിന്ന് കൊണ്ടുവന്ന ദൈവമാ, നാളെ യഹോവയ്ക്ക് ഉത്സവമാണ്.
और वचन पढ़ने वाला हम सभी को पता है कि जैसे इस्राएल बच्चों को मिस्र में से छुड़ा कर लेकर आया, लाल समुद्र पार करके हालेलुया मेघ स्तंभ और रात को अग्नि स्तंभ के साथ में चलाकर मरुभूमि में लेकर आया, वहां तक पहुंचने के बाद में थोड़ा समय जब मिला तो हालेलुया सोने को सबको पिघला कर हालेलुया एक जानवर को बनाकर उन्होंने उसका आराधना देकर कहा, यही है वो जो हमें मिस्र में से लेकर आया। इस बात को हम अच्छी तरह जानते हैं। പഴയ നിയമം നമ്മൾ പഠിച്ചാൽ ന്യായാധിപന്മാരുടെ പുസ്തകവും ശമൂവേലിന്റെ പുസ്തകവും രാജാക്കന്മാരുടെ പുസ്തകവും പ്രവാചകന്മാരുടെ പുസ്തകമൊക്കെ വായിച്ചാൽ നമുക്ക് മനസ്സിലാകും ഇസ്രയേല് മിക്കവാറും എല്ലാ സമയത്തും ദൈവത്തിൽ നിന്ന് തെറ്റിപ്പോയിരുന്നു. വളരെ ചുരുങ്ങിയ പീരീഡ് മാത്രമേ ദൈവത്തെ അവർ സേവിച്ചുള്ളൂ. और हम पवित्र शास्त्र में पुराने में न्यायों का पुस्तक, शामुएल का पुस्तक और भविष्यवक्ता का पुस्तक जितने भी आप ध्यान दें, इस्राएल बच्चे जब भी परमेश्वर के साथ में चले बहुत कम समय तक कि वो लोग वफादार बन के रहे, बाकी हर समय वो लोग हटीले या तो वो लोग परमेश्वर से वो लोग बलवा करते रहे। നോഹയുടെ കാലത്തെ കുറിച്ച് നോക്കിയാൽ നോഹയ്ക്കും കുടുംബത്തിനും മാത്രമേ ദൈവം രക്ഷ കൊടുത്തുള്ളൂ. और नूह का समय भी देखा जाएगा तो सिर्फ नूह और परिवार के ऊपर परमेश्वर का दृष्टि था, उनके अनुग्रह की दृष्टि सिर्फ उनके ऊपर थे। നമ്മൾ പഴയ നിയമത്തിലെ ചരിത്രമൊക്കെ പറഞ്ഞിട്ട് പൗലോസ് പറയുകയാണ്, ഇത് ദൃഷ്ടാന്തമായി അവർക്ക് സംഭവിച്ചു, ലോകാവസാനം വന്നെത്തിയിരിക്കുന്നു, നമുക്ക് ബുദ്ധി ഉപദേശത്തിനായി എഴുതിയിരിക്കുന്നു. और पुराने के सारे बातों को प्रेरित पौलुस बताकर ऐसा कहता है कि ये सब हमारे सामने दृष्टांत बनकर रहा है, मगर अंतिम दिनों में ये हमें बुद्धि, हमें उपदेश देने के लिए इस बातों को पवित्र आत्मा ने वहां पर रखा गया है। പൗലോസ് തന്റെ ജീവിതത്തെ കുറിച്ച് തന്നെ പറയുകയാണ്, താൻ എല്ലാവരെയും പോലെയല്ല, അഥവാ ഓട്ടക്കളത്തിൽ ഓടുന്നവർ അനേകരെങ്കിലും ഏകനാ വിരുദ് പ്രാപിക്കുന്ന, അതുകൊണ്ട് പ്രാപിപ്പാൻ തക്കവണ്ണ താൻ ഓടുന്നതെന്ന്. और पौलुस इन सबको देखकर यही बात को बताया कि दौड़ में दौड़ने वाले तो बहुत जन है, मगर मुकुट पाने के लिए दौड़ना चाहिए। हालेलुया, जीत तो एक ही जन को मिलता है, हमें वैसा दौड़ो कि हम जीत सको। എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മൾ ചുമ്മാതെ തന്നെത്താൻ അങ്ങ് വിചാരിക്കാന്ന് വെച്ചോ, എൻ്റെ ഉപവാസവും എൻ്റെ പ്രാർത്ഥനയും എൻ്റെ പാട്ടും എൻ്റെ ആരാധനയും ഒക്കെ ദൈവത്തിന് പ്രസാദമാണ്, അങ്ങനെ വിചാരിച്ചുകൊണ്ടായില്ല. അത് ചട്ടപ്രകാരം എന്ന് പറഞ്ഞാൽ ഈ ഓട്ടക്കളത്തിൽ ഓടുന്നവർ ആ ട്രാക്കിൽ കൂടെ ഓടിയാലേ അവന് വിരുദ് കിട്ടത്തുള്ളൂ. आमीन, हालेलुया। अगर हम समझते हैं कि हमारा उपवास, हमारे प्रार्थना, हमारे विश्वासी जीवन सब कुछ सही है, इससे कोई बात नहीं बनेगा। पौलुस कहता है अगर तुम्हें जीतना है, जो रेत पर, जो ट्रैक पर तुमको रखा है उसी में से जो दौड़ना चाहिए। अर्थात ये इस बात को बताता है, वचन को व्यवस्था के अनुसार जो व्यक्ति चलेगा वही मुकुट पाएगा। പ്രിയമുള്ളവരെ, ഈ പഴയ നിയമത്തിൽ ഞാൻ പറഞ്ഞല്ലോ, അനേകര് വഞ്ചിക്കപ്പെട്ടു പോയി, അവര് ദൈവത്തിന് പ്രസാദമായി വന്നില്ല. आपको मैंने बताया कि पुराने में कई लोग धोखे में आए गए, वो लोग परमेश्वर को कभी भी वो लोग प्रसन्न नहीं कर सके। അത് തന്നെയാണ് കനാൻ ദേശം കടക്കുന്നതിന് മുമ്പും ദൈവം പറഞ്ഞത്. എന്ന് പറഞ്ഞാൽ ആ തലമുറയിൽ ജോഷുവയും കാലേബും ഒഴിച്ച് വേറെ ആരും കനാൻ ദേശത്തിന് യോഗ്യരായില്ല, അവരെല്ലാം മരുഭൂമിയിൽ പട്ടുപോയി. और हमें पता है कि कनान देश में निकलने के लिए जितने लाख लोग निकले, परमेश्वर वही कहता है उसमें से काली योशुआ और काले को छोड़कर कोई भी उस पार नहीं कर सका, बाकी सब लोग रेगिस्तान में गिर चुके, नष्ट हो गए वो लोग, क्योंकि नियम के अनुसार, व्यवस्था के अनुसार खाली दो ही लोग चल रहे थे। നമ്മൾ വഞ്ചിക്കപ്പെടാതിരിക്കാൻ വേണ്ടി ഞാൻ പറയുകയാണ്, ചിലർക്ക് ഇങ്ങനെയുള്ള പ്രസംഗമൊന്നും അല്ല ഇഷ്ടം. എന്തെങ്കിലുമൊക്കെ കുറെ എന്തുവേലുമൊക്കെ പറഞ്ഞ് സമയം ചെലവഴിച്ച് രസകരമായ കുറെ കഥയൊക്കെ പറഞ്ഞാല് അല്ലെ കുറെ അനുഗ്രഹമൊക്കെ പറഞ്ഞാൽ ഇഷ്ടമാണ്. और यह मैं बहुत महत्वपूर्ण प्रचार में आपको दे रहा हूं। कई लोग आजकल उस प्रचार को पसंद करते हैं जो छुटकारे का वचन हो, जो परमेश्वर ने बड़े बड़े कार्य किया, या तो बीच में दृष्टांत, ये सब करके लोग आशीष के वचन को चाहते हैं। मगर प्रियो, ये सब वचन हाल सुनते सुनते हम धोखे में ना आ जाए, हमको व्यवस्था के अनुसार, नियम के अनुसार चलना होगा। നിങ്ങൾ ദൈവത്തിൽ നിന്ന് അനുഗ്രഹം ഈ ഭൂമിയിലും നിത്യതയിലും പ്രാപിക്കാനുള്ള കാര്യമാണ് ഞാൻ പറയുന്നത്. അല്ലാതെ ഇതിന് ഷോർട്ട് കട്ട് ഒന്നും ഇല്ല. കുറെ ചുമ്മാ അനുഗ്രഹം പറഞ്ഞത് കൊണ്ട് നിങ്ങൾ അനുഗ്രഹം പ്രാപിക്കാൻ പോകുന്നില്ല. और प्रियो, हमें अनंत काल के जीवन तक पहुंचने के लिए
कोई भी सरल या तो कोई शॉर्टकट मार्ग प्रभु वचन में कहीं भी नहीं दिया है। वो व्यवस्था को एक एक कदम पर पालन करते ही जान सकता है। परमेश्वर के दास पास्टर जी कहते हैं कि वही वचन मैं आपको दे रहा हूं, हालेलुया, जो नित्यता, जो अनंत काल तक आप आराम से प्रवेश कर सकते हो। നിങ്ങൾ ഇവിടെയും നിങ്ങളുടെ യാഗം ദൈവത്തിന് പ്രസാദമായെങ്കിൽ മാത്രമേ ഈ ഭൂമിയിലും നിങ്ങൾ ദൈവത്തിന്റെ പ്രസാദം പ്രാപിച്ച് അനുഗ്രഹം പ്രാപിക്കാനൊക്കത്തുള്ളൂ, നിത്യതയിലും പ്രാപിക്കാനൊക്കത്തുള്ളൂ. और परमेश्वर का बलिदान, नए नियम में जो बलिदान परमेश्वर हमको दिया गया है, कौन सा बलिदान हमको चढ़ाने को दिया गया है, वो सब हम यहीं पर देगा तो इस दुनिया में और आने वाला दुनिया में दोनों जगह पर अगर हम आशीष को पाना है तो परमेश्वर की व्यवस्था के अनुसार उनका स्तुति, उनका आराधना, उनका बलिदान सब कुछ उनको देना होगा। പഴയ നിയമക്കാരുടെ കാര്യം 1 കൊരിന്ത്യർ 10-ാം അധ്യായത്തിൽ പൗലോസ് പറയുകയാണ്, ദൈവമാണ് അവരെ എല്ലാവരെയും നടത്തിയത്. അവർക്ക് പാറയിൽ നിന്നുള്ള വെള്ളം കൊടുത്തു, ദൈവം അവർക്ക് ആഹാരം കൊടുത്തു, അവരുടെ വസ്ത്രം പഴകിയില്ല, അവരുടെ ചെരുപ്പ് പഴകിയില്ല, വസ്ത്രം കീറിയില്ല. പക്ഷെ മിക്ക പേരിലും ദൈവം പ്രസാദിച്ചില്ല. और पुराने नियम को लेकर प्रेरित पौलुस नए नियम के 1 कोरिन्थी उसका 10वां अध्याय में ऐसा लिखा है कि हालेलुया, हे भाइयों, हम नहीं चाहते कि तुम इस बात से अनजान रहो कि सब बाप दादे, हालेलुया, हमारे सब बाप दादे बादल के नीचे थे और सब के सब समुद्र के बीच में से पार हो गए। उन्होंने बादल और समुद्र से बपतिस्मा लिया और सब ने उन्हें चला, उनके जूते नहीं हुए, उनके वस्त्र हालेलुया नहीं फटे, चट्टान से चढ़े, मगर वहां पर लिखे कि परंतु परमेश्वर उनमें से बहुतों से प्रसन्न नहीं हुआ। നമ്മളും ഇപ്പം ചിന്തിക്കുമായിരിക്കും, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ദൈവം അവർക്ക് ചെയ്തതുപോലെ ഭയങ്കര അത്ഭുതങ്ങൾ ചെയ്ത് ദൈവം നമ്മെ നടത്തുന്നുണ്ടായിരിക്കും. പലർക്കും അതിനെക്കുറിച്ച് സാക്ഷ്യം പറയാനുണ്ടായിരിക്കും. ചെരുപ്പ് പഴകിയില്ല, വസ്ത്രം കീറിയില്ല, ദൈവം എന്നവർക്കും മന്ന കൊടുത്തു, ഇതൊക്കെ ശരിയാ. പക്ഷെ ദൈവം പ്രസാദിക്കാഞ്ഞത് പോലെ, അവരുടെ ജീവിതത്തിൽ പ്രസാദിക്കാഞ്ഞത് പോലെ നമ്മുടെ ജീവിതത്തിലും അത്ഭുതങ്ങളും ദൈവം ചെയ്താലും നമ്മിൽ ദൈവം പ്രസാദിച്ചോ എന്നുള്ളതാണ് നാം ശ്രദ്ധിക്കേണ്ടത്. आमीन, हालेलुया। बहुत महत्वपूर्ण बात बता रहे हैं, हालेलुया। वहां पर लिखा है कि परमेश्वर उनको लाल समुद्र पार करके उस पार निकला, उनके जूते, उनके हालेलुया छोटे नहीं हुए, वो नहीं फटे, उनके वस्त्र भी नहीं फटे, वो लोग आत्मिक जल सब कुछ उनको पिलाया। मगर इतना सब कुछ करके भी वहां पर गए थे कि बहुत से लोगों पर प्रसन्न नहीं हुए। अर्थात हम चाहते हैं कि प्रभु हमें चला रहे, हमें वस्त्र, खाना, चप्पल सब कुछ दे रहे, बहुत बड़ा आशीष दे रहे, मगर ये सब देने का मतलब यही नहीं कि परमेश्वर हमसे प्रसन्न है। बहुत ध्यान पूर्वक हमको जीना होगा। പ്രിയമുള്ളവരെ, നമ്മുടെ കർത്താവ് ഭൂമിയിൽ വന്നപ്പോൾ ഭയങ്കര അത്ഭുതങ്ങളൊക്കെ ജനത്തിന് ചെയ്തു. പക്ഷേ ദൈവം ആ ചെയ്തതിന് ഒരു പ്രത്യേക ഉദ്ദേശമുണ്ടായിരുന്നു, അത് അവര് മനസ്സിലാക്കിയില്ല. प्रियो, हमारे प्रभु इस दुनिया में जितने साल जी रहे थे, हालेलुया, तो उस समय बड़े बड़े चमत्कार, आश्चर्यकर्म का काम किए, मगर वो क्यों किए, उनको ये करने का उद्देश्य क्या था, जिन लोगों पर वो लोग इस बात को नहीं समझ सके। നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ദൈവം വലിയ അത്ഭുതം ചെയ്താൽ അത് വലിയ സാക്ഷ്യമായിട്ട് നമ്മുടെ ഏതോ ശ്രേഷ്ഠതയാണെന്നുള്ള രീതിയിൽ പലരും പറയാറുണ്ട്. അങ്ങനെയല്ല വിഷയം. प्रियो, हमारे जीवन में अगर प्रभु बहुत आश्चर्य कर्म का कार्य करे, या तो अद्भुत गवाही या तो चमत्कार करे, हम बड़े ऊंचे स्वर से कहते हैं कि परमेश्वर ने मेरे जीवन में ऐसा काम किया, मगर ये हमारा विषय नहीं है, ये तो परमेश्वर का दया है, दान है। കർത്താവ് അങ്ങനെ അത്ഭുതം ചെയ്ത ജനത്തെ കുറിച്ച് പറയുകയാണ്, കോരിസീനെ നിനക്ക് ഹാ കഷ്ടം, ബത്സയിലെ നിനക്ക് ഹാ കഷ്ടം, നിന്നിൽ നടന്ന വീര്യപ്രവർത്തികൾ സോരിലും സിദോനിലും നടന്നിരുന്നുവെങ്കിൽ അവർ പണ്ട് തന്നെ രട്ടിലും വെണ്ണീറിലും ഇരുന്ന് മാനസാന്തരപ്പെടുമായിരുന്നു. और परमेश्वर उन लोगों को लेकर न्याय में कहता है कि सियोन को लेकर या तो बेसद्दा के लोगों को कहता है कि हाय तुम पर हाय, हालेलुया। अगर इतने टाइम हालेलुया दूसरे लोगों का, अन्य जातियों के कहने का मतलब और में अगर किया होता तो वो लोग उद्धार के राह पर चला होता। उन पर हाय कर उनके लिए परमेश्वर उस शब्द को इस्तेमाल करता है। എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്തോ അതിന്റെ അർത്ഥം? കർത്താവ് പറഞ്ഞു സോതോമ്യർ എന്ന് പറഞ്ഞ ദൈവം പാപത്താൽ തീ കൊണ്ട് ദഹിപ്പിച്ച സോതോമ്യർക്ക് പോലും ന്യായവിധി ദിവസത്തിൽ നിങ്ങളെക്കാൾ സഹിക്കാവതാകുമെന്ന്. എന്ന് പറഞ്ഞാൽ സോതോമ്യർ, ഈ വലിയ അത്ഭുതം ചെയ്ത ജനങ്ങളെ ദൈവം സോതോമിനെ ന്യായം വിധിച്ചാൽ കൂടുതൽ ഭയങ്കരമായിട്ട് ന്യായം വിധിക്കുമെന്നാ പറഞ്ഞേ.
वो कहता है कि सोदोम के बारे में जैसे हम पुराने में देखते हैं कि हालेलुया जैसा आग और गंधक से उनको नष्ट किया गया, वहां पर कहता है कि अगर उनको भी उनसे भी बढ़कर न्याय नए नियम के विश्वासी के साथ में परमेश्वर किया जाएगा। കാരണം എന്താണ്? കർത്താവ് അവിടെ പറഞ്ഞതിന്റെ ഉദ്ദേശം ഈ അത്ഭുതം ചെയ്യുവാൻ തക്കവണ്ണം കർത്താവെ ഞങ്ങൾ യോഗ്യരല്ലല്ലോ എന്ന് പറഞ്ഞ് കൂടുതൽ കർത്താവിനോട് നന്ദിയുള്ളവരായി ഒരു മാനസാന്തരപ്പെട്ട് അടുത്ത് ചെല്ലാനായിരുന്നു കർത്താവ് അവരുടെ ജീവിതത്തിൽ അത്ഭുതം ചെയ്തത്. എന്നാൽ അവർ അതിനു പകരം ആ അത്ഭുതത്തിൽ സന്തോഷിച്ച് അങ്ങ് സാക്ഷ്യം പറഞ്ഞൊക്കെ അങ്ങ് പോവുക. आमीन, हालेलुया। प्रभु ने उनके जीवन में आश्चर्य कर्म इसके लिए किया ताकि आश्चर्य कर्म को देखकर वो लोग प्रभु से और निकट आ जाए और करीब आ जाए और समझ सके कि प्रभु क्यों आया, क्या है। मगर वो लोग वो काम नहीं किया। वो लोग उस आश्चर्य कर्म को लेकर, वो चंगाई को लेकर, वो छुटकारे को लेकर गवाही देते देते वो लोग फिरने लगे। ദാവീദും യാക്കോബും ഒക്കെ ദൈവം ചെയ്ത നന്മകൾ ഓർത്ത് ദൈവസന്നിധിയിൽ ചെന്നിട്ട് കർത്താവെ ഞാൻ ഇതിനൊന്നും യോഗ്യനല്ലല്ലോ, നിനക്ക് എന്നോട് ഇങ്ങനെ കരുണ തോന്നിയല്ലോ എന്ന് പറഞ്ഞ് കൂടുതൽ അനുതാപത്തോടുകൂടി നന്ദിയുള്ളവരായി ദൈവസന്നിധിയിൽ ചെല്ലുകയായിരുന്നു ചെയ്തത്. मगर अब याकूब और दाऊद जैसा लोगों के भक्तों का जिंदगी देखे, जब उनके जीवन में जब परमेश्वर छुटकारा या तो आश्चर्य कर्म करता है तो वो लोग प्रभु के सन्मुख में जाके वो लोग ऐसा ना प्रार्थना करते हैं, हे प्रभु परमेश्वर हम इसके योग्य नहीं है, जो आपने हमारे जीवन में किया है हम इसके योग्य नहीं है, फिर भी आपने इतना महा अपरंपार करुणा हमारे जीवन में किया। ऐसा करके प्रभु की स्तुति कर देते वो लोग। എന്നാൽ നമുക്ക് ദൈവം ചെയ്യുന്ന ഭൗതിക അനുഗ്രഹമോ ആത്മീകമായി നമുക്ക് തരുന്ന വചനമോ ഒന്നും നമ്മുടെ യോഗ്യത കൊണ്ടല്ല, ദൈവത്തിന്റെ കൃപ മാത്രമാണെന്ന് മനസ്സിലാക്കി കൂടുതൽ ദൈവത്തോട് അടുത്തില്ലെങ്കിൽ നാം വഞ്ചിക്കപ്പെട്ടു പോകും. സാത്താൻ നമ്മളെ വഞ്ചിക്കും. इसलिए प्रियो हालेलुया, हमें जो आशीष प्रभु देता है, जो छुटकारा देता है, ये सब मिलने के बाद में अगर हम प्रभु के ज्यादा निकट नहीं जाते, ज्यादा करीब नहीं जाते, हम प्रभु को प्रसन्न नहीं कर सकते हैं। हालेलुया, पुराने नियम में अद्भुत चमत्कार देख के भी प्रभु कहते कि बहुत से लोग प्रसन्न नहीं हुए। हालेलुया, प्रभु हम पर भी प्रसन्न नहीं होगा। इसलिए प्रतिदिन परमेश्वर के जितना निकट जा सकता है उतना करीब जाना जरूरी है। इसलिए प्रभु आश्चर्य कर्म हमारे जीवन में करता है। പ്രിയമുള്ളവരെ, ദൈവം എന്തെങ്കിലും ചെയ്താൽ ഉടനെ ചാടി എഴുന്നേറ്റ് നമ്മൾ ശ്രേഷ്ഠ എന്നുള്ള രീതിയിൽ അതിനെക്കുറിച്ച് സാക്ഷ്യം പറയാൻ നോക്കരുത്. അത് നമ്മളെ കൂടുതൽ തന്നെത്താൻ ഗമണ്ട് അഥവാ പൊങ്ങച്ചമുള്ളവരായി ദൈവത്തിൽ അഭിമാനിക്കുന്നതിന് പകരം നമ്മളെന്തോ വലുതാന്നുള്ള രീതിയിൽ ചിന്തിക്കാൻ ചാൻസ് ഉണ്ട്. അതുകൊണ്ടുകൂടെയാണ് കർത്താവ് വലിയ ഹീലിംഗ് ഒക്കെ ചെയ്തേച്ച ആൾക്കാർ പറയാൻ സാധാരണ അനുവദിക്കാൻ. हालेलुया प्रियो, हमारे जीवन में गवाही हालेलुया बड़े बड़े छुटकारा होते हैं। हाँ, हम उनको गवाही देकर परमेश्वर की बड़ाई तो कर सकते हैं, मगर वही बार बार पकड़कर उसी बात को दोहरा कर लोगों के साथ में अगर वही बात को कहते जाए तो हम घमंड में आकर हम गिर सकते हैं। इसलिए परमेश्वर ने कुछ लोगों से जब उनको छुटकारा दिया, उन लोगों से प्रभु ने कहा कि ये किसी को मत कहो, क्योंकि प्रभु जानता है कि कौन किस बात पे गिर सकता है। പ്രിയമുള്ളവരെ, പഴയ നിയമത്തിൽ സംഭവിച്ചതുപോലെ പുതിയ നിയമത്തിലും നാം വഞ്ചിക്കപ്പെടും, നല്ല പങ്കാൾക്കാർ വഞ്ചിക്കപ്പെടും എന്നുള്ളതിന്റെ ഉദാഹരണമാണ് കർത്താവ് മത്തായി 7 ന്യായവിധിയെ കുറിച്ച് പറഞ്ഞത്. प्रियो, पुराने नियम में जैसा लोगों ने जैसा धोखे में आया तो नए नियम के लोग भी धोखे में आ सकता है। इसके लिए परमेश्वर ने हालेलुया न्याय के बारे में मत्ती रचित सुसमाचार उसका 7वां अध्याय में कहा है। അന്ന് പലരും എന്നോട് പറയും, കർത്താവെ ഞങ്ങൾ നിന്റെ നാമത്തിൽ ഭൂതത്തെ പുറത്താക്കി, നിന്റെ നാമത്തിൽ വലിയ വീര്യപ്രവൃത്തികൾ ചെയ്തു, നിന്റെ നാമത്തിൽ പ്രവചിച്ചു, പക്ഷെ ഞാൻ അവരോട് തീർത്തു പറയേ ഞാൻ നിങ്ങളെ ഒരു നാളും അറിഞ്ഞിട്ടില്ലെന്ന്. और मत्ती 7 का 22 में हमको पढ़ने को मिलता है, वहां पर लिखे कि और उस दिन बहुत से लोग मुझसे कहेंगे, हे प्रभु क्या हमने तेरे नाम से भविष्यवाणी नहीं की और तेरे नाम से दुष्टात्मा को नहीं निकाला और तेरे नाम से बहुत से आश्चर्य कर्म नहीं किया? तब मैं उनसे खुल कर कह दूंगा, मैं तुमको कभी नहीं जाना, कुकर्म करने वाला मेरे पास से चले जाओ। ഇന്ന് അനേകരും തങ്ങളുടെ പ്രവൃത്തിയിലാണ് സന്തോഷിക്കുന്നത്. അവര് പ്രവചിച്ചു, അവര് വലിയ അത്ഭുതങ്ങൾ ചെയ്തു. ഇങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങൾ പ്രവൃത്തിയിലല്ല ദൈവം സന്തോഷിക്കുന്ന. ദൈവത്തിന്റെ വചനപ്രകാരം നാം കാര്യങ്ങൾ ചെയ്തോ, വചനപ്രകാരം ജീവിച്ചോ എന്നതാണ് അവിടെ മുഖ്യമായി ദൈവം നോക്കുന്നത്.
आज हम बहुत से लोग को देखते हैं कि अपने क्रिया में या तो अपने कार्य में वो लोग खुश हो जाते हैं। मैंने परमेश्वर के लिए ये किया, मैंने रोगी को चंगा किया, मैंने मुर्दों को जिंदा किया, इस बात को लेकर वो लोग खुश आ जाता है। मगर प्रभु कहते हैं, प्रियो तुमने जो किया उस बात पे नहीं, हालेलुया, वचन का पालन, पिता का इच्छा को तुम लोग पूरी करते हो, इस बात पर तुम खुश हो जाओ। മത്തായി 7 നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ കർത്താവ് അവരോട് തീർത്തു പറയുകയാണ് എന്ന് പറഞ്ഞാൽ മെനി എന്ന ഇംഗ്ലീഷിൽ പറയുന്ന പറഞ്ഞാൽ അനേക ശുശ്രൂഷകന്മാരോട് പോലും കർത്താവ് പറയുകയാണ്, ഞാൻ നിങ്ങളെ ഒരു നാളും അറിഞ്ഞിട്ടില്ല. और उन जगह पे वहां पर 22 में परमेश्वर ऐसा तो उस दिन में बहुत से लोग, बहुत करके लिखा है, एक नहीं कई लोग मुझसे कहेंगे, प्रभु तेरे नाम से मैंने वो किया, ये किया, आश्चर्य किया। प्रभु कहते हैं, मैंने तुम्हें कभी जाना ही नहीं। കർത്താവിനോട് പറയുന്ന, ആകയാൽ എന്റെ ഈ വചനങ്ങളെ കേട്ട് ചെയ്യുന്നവൻ ആഴക്കുഴിച്ച് പാറമേൽ അടിസ്ഥാനമുള്ള വീട് പണിയുന്ന ബുദ്ധിമാനായ മനുഷ്യനോട് തുല്യനാകുന്നു. इसलिए प्रभु कहता है, आश्चर्य करने वाले पे नहीं, इसलिए जो कोई मेरी ये बातें सुनकर उन्हें मानता है वह उस बुद्धिमान मनुष्य के समान ठहरेगा जिसने अपना घर चट्टान पर बनाया। കേട്ട് ചെയ്യാത്തവൻ മണലിന്മേൽ വീട് പണിയുന്ന ബുദ്ധിശൂന്യനായ മനുഷ്യനോട് തുല്യനാകുന്ന കർത്താവ് പറഞ്ഞു. और जो बात को नहीं सुनता है वो उस निर्बुद्धि मनुष्य के समान ठहरेगा जिसने अपना घर को भालू के ऊपर, रेत के ऊपर जिसने बनाया। രണ്ട് വീടിന്റെ മേലും ദൈവം വൻമഴ അയക്കും, നദികൾ പൊങ്ങി അതിന്റെ മേൽ അതിന്റെ അലയടിക്കുമാറാക്കും, കാറ്റുകൾ അടിക്കും. എന്നാൽ ആഴക്കുഴിച്ചു പാറമേൽ അടിസ്ഥാനമുള്ളത് മാത്രമേ വീഴാതിരിക്കത്തുള്ളൂ. മുഴുവൻ പരീക്ഷകരും हालेलुया। हम दो तरह के घर को यहाँ पर देखते हैं, एक भालू के ऊपर घर बनाते हैं, एक चट्टान के ऊपर घर बनाते हैं। दोनों के ऊपर हालेलुया मैल बरसेगा, मगर जो चट्टान के ऊपर अर्थात जो यीशु मसीह नाम के चट्टान के ऊपर जो बुद्धिमान मनुष्य बनाता है वो स्थिर रहेगा। आमीन। ഇതാണ് ഏദൻ തോട്ടം മുതല് പിശാച് മനുഷ്യരെ വഞ്ചിക്കുന്നത്. വചനപ്രകാരം ആദമും ഹവ്വയും ചെയ്യാതിരിക്കാൻ അവരുടെ വിശ്വാസത്തെ സംശയത്തിലേക്ക് കൊണ്ടുവന്നു. വചനം അനുസരിക്കാതെ സ്വന്തം ഇഷ്ടം ചെയ്യാൻ അവരെ പ്രേരിപ്പിച്ചു. അതോടെ അവര് വീണു. और यही बात शैतान ने आदम के वाटिका से लेकर लोगों को धोखे में देते आ रहा है। वो कहते तो प्रभु का बच्चा तो बनो, उसमें कोई तकलीफ की बात नहीं है, मगर वचन का पालन करने से वो क्या करता है, मुझे और आपको दूर करता है। हालेलुया। प्रियो, मुझे और आपको जांचना होगा। हम प्रभु के बच्चे तो है, हम प्रभु के चमत्कार देखते हैं, छुटकारा तो देते हैं, मगर क्या प्रभु की इच्छा, क्या उनका जो वचन है, क्या हम वो हिसाब से हम पालन करते हैं? നമ്മൾ വചനം പഠിച്ച് അതിൻ പ്രകാരം ജീവിക്കുന്ന കാര്യമാണ്, അതിൻ പ്രകാരം മാത്രം ശുശ്രൂഷിക്കുന്ന, അതിൻ പ്രകാരം മാത്രം എല്ലാം ചെയ്യുന്ന ഒരു അവസ്ഥയിലേക്ക് നാം വന്നില്ലെങ്കിൽ നാം വഞ്ചിക്കപ്പെടുകയാണ്. തന്നെത്താൻ വഞ്ചിക്കുന്നവരാണ് അങ്ങനെയുള്ളവരെന്ന് യാക്കോബിന്റെ ലേഖനത്തിൽ പറയുന്നു. हालेलुया। याकूब के पत्री में ऐसा लिखा है, अगर जो वचन को सुनता है, अगर वो नहीं मानता है, वो अपने आप को धोखा देता, वो किसी और को नहीं, वो अपने आप को धोखा देते। प्रियो, हमें जांचना होगा कि हम छुटकारा और वचन और हालेलुया आशीष को लेकर चलते हैं, क्या हम बारीक से ध्यान देता है परमेश्वर मुझसे क्या कहना चाहता है। याकूब कहता है, जो सुनता है और जो नहीं मानता है वो अपने आप को धोखा देता है। ആരും തന്നെത്താൻ ഈ ലോകത്തിൽ ലോകപ്രകാരം ജീവിക്കുന്ന ആരും തങ്ങളെ തന്നെ വഞ്ചിക്കാറില്ല. പക്ഷെ വചനം കേട്ട് ചെയ്യാത്തവർ അതിലൊക്കെ ഫൂൾസ് ആണ്, അതിലൊക്കെ മണ്ടന്മാരാണ്. കാരണം അവർ തന്നെത്താൻ വഞ്ചിക്കുക. और दुनिया में आपने कभी ऐसा सुना है कोई अपने आप को धोखा देता है? कोई नहीं देता, अपने आप को कोई धोखा नहीं देता। मगर आत्मिक लोगों को बहुत ध्यान देना है, जो वचन को सुनकर जो नहीं मानता है, वचन कहते कि तुम अपने आप को तुम धोखे देते हो। നമ്മള് അതുകൊണ്ട് സർവശക്തനായ ദൈവത്തെ, പെർഫെക്റ്റ് ആയ ദൈവത്തെ എങ്ങനെ പ്രസാദിപ്പിക്കണമെന്ന് നമ്മൾ അറിഞ്ഞിരിക്കണം. इसलिए प्रियो, हालेलुया, जो सर्वशक्तिमान परमेश्वर है, जो सर्वगुण संपूर्ण है, उसको किस तरह हम प्रसन्न करें, इस बात को हमको बहुत प्रतिदिन वचन को पढ़ते हुए हमें बहुत ध्यान पूर्वक देखना होगा। ഒരു രാജാവിന്റെ അടുത്ത് നമ്മള്
രാജാവിന് ഇഷ്ടമില്ലാതെ ഉള്ള കാര്യം ചെയ്താൽ നമ്മൾ രാജാവിന്റെ കോപത്തിന് അധീനരാകും. अगर एक राजा के प्रजा है, अगर हम राजा के पास में जाकर राजा के इच्छा के विरुद्ध में कुछ भी कार्य करें तो राजा को बहुत गुस्सा आएगा, अगर ऐसा हिम्मत जरूरत अगर कोई प्रजा करे तो. അങ്ങനെയാണെങ്കിൽ സർവശക്തനായ ദൈവം കെരൂബുകളൊക്കെ സെറാഫുകളൊക്കെയും പരിശുദ്ധൻ 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 എന്ന് രണ്ട് ചിറക് കൊണ്ട് മുഖം മൂടി രണ്ടുകൊണ്ട് കാല് മൂടിയിട്ട് പറന്നു നിന്നുകൊണ്ട് ആരാധിക്കുന്ന ദൈവത്തെ നാം ദൈവത്തിന് പ്രസാദം വരുമാറുള്ള യാഗം അർപ്പിച്ചില്ലെങ്കിൽ നമ്മള് തന്നെത്താൻ എത്ര ദൈവത്തെ കോപത്തിന് കാരണമാകും. हमें उस परमेश्वर का महानता को समझे जो स्वर्ग में करूब और हालेलुया साराफ लोग, जिसने हालेलुया करूब कर में ऐसा लिखा है हालेलुया, वो हालेलुया 6 पंख थे, 2 पंख से हालेलुया वे अपने मुंह को ढाप दे और 2 पंख से अपने पांव को और 2 से हाले उड़ रहे हैं और एक दूसरे से वो कह रहा है सेना का यहोवा पवित्र है पवित्र है पवित्र है, सारी पृथ्वी उसके तेज से भरपूर है. इस तरीके से हालेलुया दिन रात परमेश्वर को पवित्र करने वाला वो इतने महान दूत लोग जिसकी आराधना करते हैं, मैं और आप भी उनको कितना भययोग और आदर से उनका आराधना करना चाहिए. ഇന്ന് പലരും പറയുന്ന കേൾക്കാറുണ്ട്, ദൈവം പഴയ നിയമത്തിലായിരുന്നു കോപിക്കുന്നതൊക്കെ, പുതിയ നിയമത്തിൽ വന്നപ്പോ അങ്ങനൊന്നും അല്ല, ദൈവത്തിന് സ്നേഹിക്കാനേ അറിയത്തുള്ളൂ എന്ന്. और कई लोग को मैंने ऐसा बोलते हुए सुना है कि परमेश्वर पुराने नियम में लोगों के ऊपर क्रोध करता था, मार डालता था, गुस्सा होता था. नए नियम में प्रभु ऐसा नहीं है, अभी प्रभु सिर्फ प्रेम करता है, सिर्फ माफ करता है और कुछ नहीं करता है. എന്നാൽ അത് ആ ടീച്ചിങ് ആ പഠിപ്പീര് വളരെ വഞ്ചനയാണ്. പഴയ നിയമത്തിനേക്കാളിൽ കൂടിയ ശിക്ഷാവിധിയാണ് പുതിയ നിയമത്തിൽ ദൈവത്തെ അനുസരിച്ചില്ലേ കിട്ടുന്നതെന്നാണ് വചനം പഠിപ്പിക്കുന്നത്. और प्रियो, हमें वचन को अगर अच्छी तरह ध्यान दोगे, हमें पता चलेगा जब वचन को पढ़ोगे पुराने नियम से हालेलुया बढ़कर प्रभु हमारे साथ में न्याय किया जाएगा. उनके साथ में अनुग्रह नहीं था, हमें प्रभु ने अनुग्रह दिया है. पुराने नियम से बढ़कर नए नियम में हमारे साथ में प्रभु एक एक बात का न्याय किया जाएगा करके स्पष्ट रीति से वचन में लिखा गया है. നിങ്ങൾക്ക് സംശയമുണ്ട് പിന്നീട് വായിച്ചാൽ മതി. ഞാൻ ചില ഭാഗം മാത്രം നിങ്ങൾക്ക് പിന്നീട് വായിക്കാൻ വേണ്ടി പറഞ്ഞു തരികയാണ്. എബ്രായ ലേഖനം 6-ലും എബ്രായ ലേഖനം 12-ലും ഒക്കെ ഈ കാര്യം പറയുന്നുണ്ട്. और आपके ज्ञान के लिए मैं कहना चाहता हूँ, अभी नहीं आप बाद में पढ़े, और हिब्रू के पत्री और उसमें 6वां अध्याय और इब्रानियों के पत्री उसमें इब्रानियों के 6वां अध्याय और 12वें अध्याय में इसके बारे में जिक्र किया गया है. आप नोट करके बाद में उसको पढ़कर देखिएगा. ഇപ്പൊ ഉദാഹരണത്തിന് വേണ്ടി നമ്മൾ ദൈവത്തെ എത്ര ഭയപ്പെടണം, അങ്ങനെ ദൈവത്തിന് പ്രസാദമുള്ള യാഗം അർപ്പിക്കണം എന്നുള്ളതിന് ഞാൻ ഒരു ഭാഗം വായിച്ച് നിങ്ങളെ കേൾപ്പിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. और परमेश्वर को कैसा भय मानना चाहिए, कैसे आदर देना चाहिए, इस बात को समझाने के लिए एक वचन में आप लोग के सामने पढ़ना चाहता हूँ. മാത്രമല്ല നമ്മൾ അശ്രദ്ധയോട് സംസാരിക്കുന്ന ഏത് വാക്കിന്, നിസാര വാക്കിന് പോലും ന്യായാധിപതി കണക്ക് കൊടുക്കേണ്ടി വരുമെന്ന് നമ്മള് കർത്താവിന്റെ ഗിരിപ്രഭാഷണത്തിൽ വായിക്കുന്നു. അല്ല, മത്തായി 12-ല്. और यीशु मसीह के उनके उपदेश में मत्ती के 12 अध्याय में हालेलुया हमको देखने को मिलता है. हालेलुया परमेश्वर, हालेलुया हमारे मुख से निकलने वाले जो हमको बहुत साधारण लगता है, बहुत सरल लगता है, हमको जो मजाक लगता है, छोटी छोटी बातों का भी न्याय हमारे साथ में किया जाएगा करके प्रभु यीशु मसीह अपने उपदेश में कहता है. 2 കൊരിന്ത്യർ 7:1 പറയുന്നത് ദൈവ ഭയത്തിൽ വിശുദ്ധിയെ തികയ്ക്കണമെന്ന്. തികയ്ക്കണം വിശുദ്ധിയെ, ദൈവത്തെ ഭയപ്പെട്ട് വിശുദ്ധിയെ തികയ്ക്കണം. हालेलुया. और 2 कोरिन्थियों उसका 7 का हालेलुया पहला वचन में ऐसा लिखे कि हालेलुया हमारे शरीर के और आत्मा के सब मलिनता शुद्ध करने के लिए कहता है, और परमेश्वर का भय रखते हुए पवित्रता को सिद्ध करने के लिए वहां पर पौलुस हमसे कहता है. പത്രോസിന്റെ ലേഖനത്തിൽ പറയുന്നുണ്ട്, മുഖപക്ഷം കൂടാതെ ന്യായം വിധിക്കുന്നവനെ നിങ്ങൾ പിതാവെന്ന് വിളിക്കുന്നുവെങ്കിൽ നിങ്ങളുടെ പ്രവാസകാലം ഭയത്തോടെ കഴിയണമെന്ന്.
और पत्रस का पत्र में लिखा है कि वो ना किसी का पक्षपात ना करते हुए अगर वो न्याय करेगा तो पिता परमेश्वर का बड़े भाइयों के साथ में उसके आराधना उसके स्तुति करना चाहिए। നമുക്ക് എബ്രായ ലേഖനം 2-ാം അധ്യായം ഒന്ന് വായിക്കാം. അതായത് നമ്മൾ ഈ കേൾക്കുന്നതൊക്കെയും വളരെ ശ്രദ്ധയോടെ ഹൃദയത്തിൽ കരുതി അതുപോലെ ജീവിച്ചില്ലെങ്കിൽ പഴയ നിയമത്തിലും വലിയ ന്യായവിധി ഉണ്ടാകുമെന്ന് അവിടെയും പറയുന്നുണ്ട്. നമുക്കൊന്ന് വായിക്കാം. എബ്രായ के दूसरे अध्याय में भी लिखा है पास्टर ഏതാണ് വചനം പാസ്റ്റർ? ആദ്യം മുതലാണ് അവിടെ ഇതാണ് പറയുന്നത്. അതായത് നമ്മൾ ഈ കേൾക്കുന്ന വചനമൊക്കെയും നമ്മൾ ശ്രദ്ധയോടെ കരുതിയില്ലെങ്കിൽ നമുക്ക് ഭയങ്കര ന്യായവിധി ഉണ്ടാകുന്ന. और इब्रानियों का पत्र उसका दूसरा अध्याय का पहले में अगर हम नहीं सुने तो बहुत न्याय होगा करके लिखा है. वहां पर लिखा है कि इस कारण चाहे कि हम उन बातों पर जो हमने सुनी है और भी मन लगाए, ऐसा ना हो कि बहका कर उनसे दूर चले जाए. क्योंकि वचन जो स्वर्गदूत के द्वारा कहा गया, जब हमें स्थिर नहीं रहेगा अपराध और आज्ञा को मानने में ठीक ठीक बदला मिला. പ്രിയമുള്ളവരെ, ഈ നാളുകളിൽ വളരെ ദുരുപദേശങ്ങൾ വ്യാപരിക്കുന്ന ഒരു കാലമാണ്. प्रियो, इन दिनों में बहुत गलत हालेलुया गलत प्रचार, झूठा प्रचार हालेलुया लोग जो कहने वाला समय में मैं और आप जी रहा है. ഏദൻ തോട്ടത്തിൽ സാത്താന്റെ അടുത്ത് വന്ന അതേ പിശാച് തന്നെ ആൾക്കാരെ ആടിന്റെ വേഷം ധരിച്ച ചെന്നായ്ക്കളിൽ അനേകരെ അയച്ചിട്ട് ദുരുപദേശം പഠിപ്പിക്കുകയാണ്. നിങ്ങൾ എന്തോ ചെയ്താലും കുഴപ്പമില്ല, ദൈവത്തിന് സ്നേഹിക്കാനേ അറിയത്തുള്ളൂ, ദൈവം എപ്പോഴും ക്ഷമിച്ചുകൊണ്ടിരിക്കുമെന്നാ അവര് പറയുന്നത്. और पुराने में एदन वाटिका में जो हालेलुया सांप ने अगर हव्वा और आदम को जो बहकाया था, वही आज भी आकर लोगों को कलीसिया में बहका रहे. हालेलुया, परमेश्वर का आशीष को ले लो, स्तुति और आराधना करो, आशीष को लेते चलो. परमेश्वर महान है, प्रेम है, वो तुम्हें न्याय नहीं देगा, आशीष करेगा. ऐसा करते आज भी वो बहकाते जा रहा है. അതുകൊണ്ട് ദൈവത്തെ ഭയപ്പെടാതെ അവരവരുടെ ഇഷ്ടം പോലെ ജീവിക്കുന്ന ഒരു വിശ്വാസ ഗോളത്തിലാണ് നാം ആയിരിക്കുന്നത്. इसलिए प्रियो, परमेश्वर को डर भय ना रखने वाला, किसी भी तरह का उसमें गौरव या तो गंभीरता ना लेने वाला एक हालेलुया पीढ़ी के बीच में हालेलुया मैं और आप जी रहा है. അതുകൊണ്ട് നമ്മൾ ദൈവത്തെ ഭയന്ന് വചനം കേട്ട് വചന ഹൃദയത്തിൽ കരുതി വചനപ്രകാരം ജീവിച്ചാൽ നമ്മൾ അനുഗ്രഹിക്കപ്പെടും, നമ്മുടെ വിഷയങ്ങൾക്ക് വിടുതലുണ്ടാകും. അത് പറയാൻ വേണ്ടിയാ ഇതെല്ലാം പറയുന്നേ. और ये सब क्यों यहाँ पर अभी पत्रों में से इतने बातें हमने सुना, ये सब क्यों लिखा गया? लिखने का मतलब एक ही है. अगर हम पूरी तरह से छुटकारा पाना चाहते हैं, वचन को पढ़े और मनन करें और उसमें पूरी रीति से उसमें चलने की कोशिश करें, पवित्र आत्मा की सहायता से, बिना हालेलुया मांगे हमारे जरूरत को जानने वाला परमेश्वर हर एक बात में मुझे और आपको छुटकारा देगा. आमीन. അതുകൊണ്ട് ആ കാര്യം മനസ്സിലാക്കാൻ വേണ്ടി നമ്മൾ വചനം എത്ര ശ്രദ്ധയോടെ വേണം കേൾക്കാൻ. ചുമ്മാതെ വന്നിരുന്ന് ഒരു ആരാധനയ്ക്ക് വന്നിരുന്ന് ഒരു സമയം കളഞ്ഞിട്ട് പോകരുത്. കേൾക്കുന്നതൊക്കെയും ശ്രദ്ധയോടെ കരുതി അതിന് പ്രകാരം ജീവിക്കണം. അതിനെക്കുറിച്ചുള്ള വാണിംഗ് ആണ് എബ്രായർ 2 നാം കേൾക്കുന്നത്. और प्रियो, वचन का हाल गहराई ना होने की वजह से आज के संकट में कई लोग गिरते जा रहे हैं. और हालेलुया ये सब इसलिए लिखा गया ताकि हम वचन को सुने और उसका पालन करें. कई लोग आजकल इस संडे के दिन काले आके बैठते हैं, अपना गवाही देते हैं, वचन को लोग चले जाते हैं, उसके बाद में परमेश्वर के साथ संबंध नहीं रहते. वचन हमें सिखाता है कि हमेशा परमेश्वर के साथ में चलते फिरते एक संबंध रखे. पूरा वचन को हालेलुया हम पढ़े. हालेलुया, अगर पढ़ने को नहीं आता है ऑडियो के जरिए सुनिए, कैसा भी करके वचन को ज्ञान जानना बहुत जरूरी है. नहीं तो शैतान आदि में जो लोगों को धोखा देता है, आज भी वो लोगों को धोखा दे रहा है. നമ്മള് മറ്റുള്ളവരുടെ പ്രസംഗം കേൾക്കുമ്പോഴായാലും ബൈബിൾ വായിക്കുമ്പോഴായാലും ഓരോ പോയിന്റും ശ്രദ്ധയോടെ കേട്ട് അതിൻ പ്രകാരം ആഴക്കുഴിച്ച് പാറമേൽ അടിസ്ഥാനമുള്ള ഒരു വീട് പോലെ നമ്മുടെ ജീവിതത്തെ നമ്മുടെ ശുശ്രൂഷയും പണിതുയർത്തണം. हालेलुया. इसलिए प्रियो, हम जब वचन को पढ़ते हैं या हम जब प्रचार को सुनते हैं, बहुत ध्यान से उसको सुनना है, भय भक्ति के साथ अपना मन को लगाकर सुनना है और उसके आज्ञा का पालन करता है. और इसलिए कहते हैं कि जो हालेलुया इस तरीके से जो वचन को सुनता है और जो पालन करता है, वो उस बुद्धिमान के समान है जो चट्टान पर अपने घर को खड़ा किया. मैं आया, आंधी आया, तूफान आया, बारिश आया,
मगर वो स्थिर था, उसके चट्टान पर उसका नींव था, इसलिए वो गिर नहीं सका। हालेलुया। അത് നമ്മൾ ചെയ്തില്ലെങ്കിൽ ദൈവത്തിന്റെ അനുഗ്രഹത്തിന് പകരം നമ്മൾ പല രീതിയിലുള്ള ബന്ധനത്തിലും കുടുക്കിലും ദൈവകോപത്തിലുമാകും. अगर हम ऐसा नहीं करोगे, खाली आशीष को लेकर एक साधारण विश्वासी बनकर रहेंगे, कई बंधन में हमें खुद को नहीं पता, हम आहिस्ता जाके बंधन में जाके हम लोग फंस सकते हैं। കയീനും ഹാബേലും രണ്ടുപേരും യാഗം കഴിച്ചു. യാഗം കഴിക്കുന്നതിൽ മാത്രം നമ്മൾ തൃപ്തരാകരുത്. നമ്മുടെ യാഗം ഹാബേലിന്റെ യാഗം പോലെ ദൈവത്തിന് പ്രസാദമാണോ എന്ന് ശ്രദ്ധിക്കണം. हमने पुराने नियम को देखते हैं कि हालेलुया, पहले जो बच्चे हैं कैन और आबेल, उन्होंने दोनों ने बलि दिया परमेश्वर को, दोनों ने बलि चढ़ाया। मगर परमेश्वर हालेलुया, लोग समझते हैं कि मैं बलि चढ़ाकर मेरा काम हो गया, बलि चढ़ा तो परमेश्वर प्रसन्न हो गया। नहीं, वहां पर सिर्फ हाबेल के जो बलि थे उसमें परमेश्वर प्रसन्न हुआ। हम जो परमेश्वर को देते हैं, जो भेंट देते हैं, जो आराधना देते हैं, क्या प्रभु वाकई में हमसे खुश है? इस बात को जानना बहुत जरूरी है। നമ്മുടെ പ്രാർത്ഥനയോ പാട്ടോ ഉപവാസമോ ദൈവത്തിന് വേണ്ടി കൊടുക്കുന്നോ ഒക്കെ ദൈവത്തിന് പ്രസാദമായില്ലെങ്കിൽ ഹാബേലിന്റെ യാഗം പോലെ ദൈവം കായിന്റെ യാഗം പോലെ ദൈവം കായിനിലും അവന്റെ യാഗത്തിലും പ്രസാദിച്ചില്ല. അതുകൊണ്ട് ദൈവം അവനെ കോപിച്ച് ശപിച്ചു എന്ന് നാം കാണുന്നു. हालेलुया, हम जो परमेश्वर को देते हैं, हम जो कुछ भी परमेश्वर को करते हैं, ये सब अच्छी बात है। मगर वचन के क्या हम पूरी तरह वचन में है? क्या प्रभु को समझकर हम जीते हैं? अगर नहीं है, कैन और हाबेल दोनों ने परमेश्वर के लिए भेंट लेके आया, दोनों ने भेंट चढ़ाया, मगर हाबेल में प्रसन्न हुआ, कैन के ऊपर परमेश्वर का क्रोध आया करके वहां पर लिखे। भेंट देने के बाद में भी परमेश्वर का क्रोध का पात्र हुआ। प्रियो, हम परमेश्वर को प्रसन्न करते क्या? कौन सा मन के साथ में चलते हैं? यह प्रभु इस बात को देखता है। അതുകൊണ്ട് നമ്മൾ ബുദ്ധിയുള്ള ആകണമെന്ന് റോമാലേഖനം 12 പറയുന്നത്. എങ്ങനെങ്കിലും ഒന്ന് ആരാധിച്ചാൽ, എങ്ങനെങ്കിലും പ്രാർത്ഥിച്ചാൽ അല്ല, ദൈവത്തിന്റെ വചനം ഓരോ വിഷയത്തെ കുറിച്ച് എന്താ പറയുന്നത്, എങ്ങനെ പ്രാർത്ഥിക്കണമെന്നാ പറയുന്നത്, എങ്ങനെ ഉപവസിക്കണമെന്നാ പറയുന്നത്, എങ്ങനെ കൊടുക്കണമെന്നാ പറയുന്നത്, ഇതെല്ലാം നമ്മൾ അറിഞ്ഞ് അതുപോലെ ചെയ്യണം. हालेलुया, परमेश्वर क्या कहता है, स्तुति किस तरह देना है, भेंट को किस तरह उसके सामने रखना है, वचन को कैसा पालन करना है, हमारे आराधना, हमारा प्रार्थना कैसा होना है। रोमियो 12 अध्याय में उसमें लिखा है कि हालेलुया, हमारा जो भी हम आराधना है, जो भी परमेश्वर को देता है, वो हालेलुया उसको स्मरण दिलाकर कहता है अपने शरीरों को जीवित और पवित्र और परमेश्वर को भावता हुआ बलिदान करके उसके हालेलुया आत्मिक सेवा पूरा करने को बुद्धि देता है। അതുകൊണ്ട് നാം കേൾക്കുന്ന വചനത്തിന് വളരെ ശ്രദ്ധ കൊടുക്കണമെന്ന് ദൈവവചനം നമ്മെ ഉത്ബോധിപ്പിക്കുന്നു. इसलिए प्रियो, परमेश्वर का वचन हमसे कहता है हालेलुया, जो वचन को हम सुनते हैं, हमें हालेलुया फिर से पवित्र आत्मा बार बार कहता है, उससे बहुत ध्यान से बारीक से उसको पढ़े। നമുക്ക് എബ്രായ ലേഖനം 2-ാം അധ്യായം ഒന്ന് വായിക്കാം ആദ്യം മുതൽ. हम इब्रानियों का पत्र हालेलुया उसका 2 अध्याय में हम और एक बार पहले से पढ़ते, वहां पर ऐसा लिखा है, इस कारण चाहिए कि हम उन बातों पर जो हमने सुनी है और भी मन लगाए, ऐसा ना हो कि बहक कर उनसे दूर चले जाए, क्योंकि जो वचन स्वर्गदूतों के द्वारा कहा गया था। അതായത് കേൾക്കുന്ന വചനം നമ്മിൽ നിന്ന് അങ്ങ് ഒഴുകിപ്പോകാൻ ചാൻസ് ഉണ്ട്. അതുകൊണ്ട് വളരെ ശ്രദ്ധയോടെ കേൾക്കണം. കാരണം ഇത് ആരാ പറയുന്നത്? സർവശക്തിയുള്ള ദൈവം സംസാരിക്കുമ്പോൾ നമ്മൾ അതിന് കൊടുക്കേണ്ടതായ ഇമ്പോർട്ടൻസ് കൊടുത്തില്ലെങ്കിൽ നമ്മളത് മറന്നുപോകും. പിന്നെ നമ്മൾ നമ്മുടെ ഇഷ്ടം പോലെ ചെയ്യും. അങ്ങനെ വരാതിരിക്കാൻ വളരെ ശ്രദ്ധയോടെ കരുതിക്കൊള്ളണമെന്ന് പറയുകയാണ്. हेलो, यहाँ पर लिखे कि जो वचन को तुम सुनते हो, आप लोग ध्यान दीजिएगा, जो वचन को तुम सुनते हो वो बहकर जाने की संभावना हमारे जीवन में है। वहां पर लिखा है कि हालेलुया, वहां पर लिखा है कि ऐसा ना हो कि वो बहकर हालेलुया उनसे दूर चले जाए, इसलिए उसको बहा ना जाए, दुनिया के पानी में, दुनिया के रेत में बहा ना जाए, इसलिए हमको ध्यान से पकड़ने कर कहता है। അതുകൊണ്ടാണ് ദൈവവചനം നമ്മളോട് പറയുന്നത്, ഈ വചനം രാപ്പകൽ ധ്യാനിക്കുന്നവൻ ഭാഗ്യവാനാണ്, അവൻ ആറ്റരികത്ത് നട്ടിരിക്കുന്നതും തക്കകാലത്ത് ഫലം കായ്ക്കുന്നതും ഇല പാടാത്തതുമായ വൃക്ഷം പോലെ ഇരിക്കും, അവൻ ചെയ്യുന്നതൊക്കെയും സാധിക്കും എന്ന്. हालेलुया, इसके लिए हम वचन में
हमको ऐसा सुनने को मिलता है। हालेलुया। इसलिए हालेलुया, धन्य है वो जो परमेश्वर के वचन को दिन और रात ध्यान करता है। वो उस वृक्ष के समान है जो बहती नालियों के किनारे लगाया गया है। वो अपने ऋतु में फलता है, वो कभी नहीं टिकेगा। हालेलुया। इसलिए मतलब उस तरीके से मानने वालों को कहा गया है। അതുപോലെ മോശയോടാണെങ്കിലും യോഹന്നാൻ അപ്പോസ്തലനോടാണെങ്കിലും ഒക്കെ കർത്താവ് പറയുന്നത്, ഞാൻ ഈ പറയുന്ന വചനം എഴുതിയെടുക്കെന്ന് പല പ്രാവശ്യം പറയുന്നു. നമ്മൾ മീറ്റിംഗിൽ ഇരിക്കുമ്പോൾ ദൈവം പറയുന്ന ഓരോ പോയിന്റും എഴുതിയെടുത്ത് പിന്നെയും കൊണ്ടുപോയി അത് ധ്യാനിക്കണം. आमीन। हालेलुया। इसलिए मूसा से हालेलुया और प्रेरित यूहन्ना से हालेलुया परमेश्वर यही कहता है, जो मैं कहता है उसको तू लिख, उसको लिख करके बार बार कहता है, क्योंकि भूल ना जाए। इसलिए परमेश्वर जो वचन देता है अपने मन के पट्टे में, या तो हमें लिखने के लिए, याद करने के लिए प्रभु हमें पवित्र आत्मा आलोचना देता है। നമ്മളിവിടെ എബ്രായ ലേഖനം 2-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത് താഴോട്ടുള്ള വാക്യങ്ങൾ പറയുന്നത്, അങ്ങനെ നമ്മൾ കേൾക്കുന്ന വചനം നമ്മൾ ശ്രദ്ധയോടെ കരുതിയില്ലെങ്കിൽ അത് നമ്മിൽ നിന്ന് ഒഴുകിപ്പോയാൽ ഭയങ്കര ന്യായവിധി വരുമെന്ന. हालेलुया। और इब्राहिम का पत्र 2 अध्याय में आगे ऐसे लिखा है, अगर जो वचन जो हम सुनते हैं, अगर हम उसको ठीक तरह से नहीं सुनते, नहीं पालन करते हैं, तो बहुत बड़ा न्याय हमारे साथ में होगा। കാരണം ദൈവം പറയുന്ന വചനത്തെ കുറിച്ച് ദൈവം പറയുന്ന, നിന്ന് ശബ്ദം കേൾക്കുന്നുവെങ്കിൽ നിങ്ങളുടെ ഹൃദയം കഠിനമാക്കരുത്. കാരണം നിങ്ങളുടെ പിതാക്കന്മാര് അഥവാ ഇസ്രായേൽ മക്കള് പഴയ നിയമകാലത്ത് കേട്ടിട്ട് അവര് ദൈവത്തിന്റെ സ്വസ്ഥതയിൽ പ്രവേശിക്കാതെ ദൈവം അവരെ വഴിയിൽ വെച്ച് നശിപ്പിച്ചതുപോലെ ആകാതിരിക്കാൻ വേണ്ടി ആണ് അവിടെ പറയുന്നത്, നമ്മൾ ശ്രദ്ധയോടെ കേൾക്കണം. और ध्यान से मन लगाकर सुनने के लिए क्यों कहता है? हालेलुया। पुराने नियम हम देखते हैं कि कई लोग नहीं सुना, वो लोग वाचा का पालन जहां तक पहुंचना था नहीं पहुंच सके वो लोग। इसलिए जो सुनता है हाले उनके तरह नष्ट ना हो, इसलिए बहुत ध्यान पूर्व जो कहता है, जो तुम सुनता है उसको अच्छी तरह ध्यान देकर पालन करने की भी कोशिश में लगे रहो। ഇതൊക്കെ കേട്ടാലും പലരും ഈ നാട്ടിലൊരു പഴഞ്ചൊല്ലുണ്ട്, ചങ്കരം പിന്നെയും തെങ്ങയിലെന്ന്. പിന്നെയും കേൾക്കുന്ന വചനം എഴുതിയെടുക്കാറോ അത് പിന്നെയും രാപ്പകൽ ധ്യാനിക്കാറോ ചെയ്യാത്തത് കൊണ്ടാണ് കർത്താവ് പറഞ്ഞ ന്യായവിധി ദിവസത്തിൽ പലരും മണൽമേൽ വീട് പണിത വീടുകളായിട്ട് ഇരിക്കുന്നോണ്ട് കർത്താവ് അവരോട് പറയും, ഞാൻ ഒരു നാളും നിങ്ങളെ അറിഞ്ഞിട്ടില്ലെന്ന്. हालेलुया। इसलिए कई कहावत जो है विश्वासी लोगों पर पूरा होता है। कितना भी सुने उन्हें, कितना भी उन्हें बताए, फिर भी अपने ही जगह में वो लोग रह जाता है। हालेलुया। അതായത് വചനം കേട്ടാലും അത് കുറിച്ച് വെച്ച് ശ്രദ്ധ വെച്ച് പിന്നെയും വീട്ടിൽ പോയി ധ്യാനിച്ച് അത് തങ്ങളുടെ ജീവിതത്തിന്റെ ഭാഗമാകുന്നു പലരും ജീവിതത്തിന്റെ ഭാഗമാക്കാതെ അവര് തന്നെത്താൻ അങ്ങ് സന്തോഷിച്ച് ശുശ്രൂഷയിലും കാര്യങ്ങളിലും കയ്യടിയിലും പാട്ടിലും ഒക്കെ മാത്രം സന്തോഷിച്ചങ്ങ് പോകും. തങ്ങളെ തന്നെ ചതിക്കുക വചനം കേട്ടില്ലെങ്കിൽ. हालेलुया। अगर वचन को हम सुनते, हम नहीं मानते हैं, कई लोग कलीसिया में आते हैं, हम ताली बजाते हैं, हम प्रार्थना करते हैं, वचन को चले तो हम जो कुछ देने का सब कुछ देते हैं, मगर वचन कहते हैं उसको तुम उसको लिख कर घर पे जाकर और उसको पर मनन दे, परमेश्वर वचन से मुझसे क्या बात करना चाहते हैं। आज परमेश्वर का दास कौन सा वचन से मुझसे बात किया, ये सब बातों को ध्यान देने के लिए पवित्र आत्मा हमको आलोचना देता है। അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ ഇപ്പൊ എനിക്ക് സമയമില്ലാത്തതുകൊണ്ട് ഞാൻ നിർത്തുകയാണ്. എബ്രായ ലേഖനം 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 1-ാം വാക്യത്തിൽ അതാ പറയുന്നത്, കേട്ടത് നമ്മിൽ നിന്ന് ഒഴുകി പോകാതിരിക്കാൻ വളരെ ശ്രദ്ധയോടെ കരുതണം. താഴോട്ടുള്ള വാക്യങ്ങൾ നിങ്ങൾ പിന്നെ തന്നെത്താൻ വായിച്ചാൽ മതി. കാരണം അതങ്ങനെ ചെയ്തില്ലെങ്കിൽ പഴയ നിയമത്തിനേക്കാളിൽ വലിയ ശിക്ഷാവിധി വരുമെന്നാണ് താഴെയുള്ള വാക്യങ്ങൾ പറയുന്നത്. और हमने इब्रानियों का पत्र उसका 2 अध्याय में हमने जब नीचे जब पढ़कर देखेगा, वहां पर लिखता है कि हालेलुया, जो सुनता है इन दिनों में प्रियो पवित्र आत्मा आलोचना देता है, बहुत ध्यान पूर्व उसको सुने, लिखे रखे और उसको पढ़कर मनन करे। प्रभु क्यों कहता है कि लिखे रखे? ताकि वो चाहता है कि हम बार बार उसको पढ़े और इस वचन से प्रभु हमसे क्या बात करना चाहते हैं। हालेलुया। इसलिए इन दिनों में हालेलुया वो हमारे जीवन से बहकर ना जाए, स्थिर रहने के लिए प्रार्थना पूर्वक रहे।
വീട്ടിൽ പോയി നിങ്ങൾ സമയമുള്ളപ്പോൾ വായിക്കണം. ആ എബ്രായർ 2 താഴോട്ടുള്ള വാക്യങ്ങൾ പറയുന്ന, അല്ലെങ്കിൽ വലിയ ശിക്ഷാവിധി, പഴയ നിയമത്തിൽ കിട്ടിയതിലും വലിയ ശിക്ഷാവിധി കിട്ടുമെന്ന അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത്. അത് വളരെ ക്ലിയറാ. और आप घर पे जाके पढ़ के देखिए, अगर ऐसा नहीं करेगा, बार बार कहने के बावजूद उस पर आगे पे नहीं आते हैं, तो पुराने नियम से लोगों से भी कठिन जो दंड है वो नए नियम के हाल लोगों के लिए रखा करके वहां पर लिखा है. കർത്താവ് വചനങ്ങളാൽ അനുഗ്രഹിക്കട്ടെ. ഈ വിഷയം ഒരുപാട് ആഴമായിട്ട് പറയേണ്ട വിഷയമാ. സമയമില്ലാത്തതുകൊണ്ട് ഞാൻ ചുരുക്കുക. ഇതൊക്കെയാണ് നമ്മൾ കേട്ട് ചെയ്യേണ്ടത്. അല്ല എന്തുവേലും കേട്ട് കുറെ അനുഗ്രഹമൊക്കെ കേട്ട് വെച്ച് പോയാൽ മാത്രം അനുഗ്രഹമാകത്തില്ല. കേൾക്കുന്ന വചനം അനുസരിക്കുക എന്നുള്ളതാണ് പ്രധാനം. ദൈവം ഒരിക്കലും ആർക്കും ചുമ്മാതെ വാഗ്ദത്തം കൊടുത്തിട്ടില്ല. കണ്ടീഷൻ ചേർത്താ വാഗ്ദത്തം കൊടുക്കുന്നത്. കണ്ടീഷൻ ഇതൊക്കെയാണ്. आमीन. प्रभु इस वचन से मैं प्रार्थना करता हूँ प्रभु आपको आशीष करने पाए. इसलिए प्रियो, हमारा परमेश्वर हालेलुया पहला एक कंडीशन को रखता है, एक नियम को रखता है, उसके बाद में हालेलुया नीचे जो है हमें आशीष को रखता है. हम कई बार आशीष के वचन को पढ़ते हैं, मगर प्रभु हमसे क्या करेगा तो तुम्हें ये मिलेगा, इस बात को हम लोग ध्यान नहीं देते हैं. परमेश्वर बिना कंडीशन का कोई भी बात को कभी नहीं रखता. ഇന്ന് ഞാൻ പറഞ്ഞ വചനങ്ങൾ അഥവാ കർത്താവ് നിങ്ങളോട് എന്നിൽ കൂടെ പറഞ്ഞ വചനങ്ങളും വളരെ ശ്രദ്ധയോടെ കരുതി ഇത് നിങ്ങൾ പിന്നെയും ധ്യാനിക്കണം. और आज परमेश्वर मेरे द्वारा आपसे जो बात किया, इसको बहुत ध्यानपूर्वक सुने और उसको मानकर चलने के लिए कोशिश करें. പലർക്കും വചനത്തിന്റെ പ്രാധാന്യം അറിയാഞ്ഞുകൊണ്ട് എഴുതി എടുത്തു പോലും ഇല്ല. സ്കൂളിൽ പിള്ളേര് നോട്ട് ബുക്ക് ഇല്ലാതെ പോകുമോ? और आज कई लोग देखे कि कितने लोग है कि वचन सुनने को तो लिख के लेते. आप कितने लोग को ध्यान दिया? क्या स्कूल में ऐसा कोई बच्चा जाएगा जो बिना बुक के कभी जाएगा क्या? कभी नहीं उसको एंट्री देगा, क्योंकि टीचर तो बोलता है लिखना ही पड़ेगा, मगर प्रभु के समय में कोई किसी बात का ध्यान नहीं देता है. അപ്പൊ ദൈവകാര്യങ്ങൾക്ക് നമ്മൾ ഭൗതിക കാര്യങ്ങൾക്ക് കൊടുക്കുന്ന അത്രയും പോലെ ഇമ്പോർട്ടൻസ് കൊടുക്കാറില്ല. ഇതാ നമ്മളെ തന്നെ ചതിക്കുക എന്ന് പറയുന്നത്. बच्चों को बिना बुक के हम लोग ध्यान पूर्व हम लोग कभी स्कूल में नहीं भेजते, मगर जब चर्च में जाता है या तो वचन से उनको भेज देते हैं. यही तो कहते हैं कि शैतान आदि से लोगों को धोखा देते आ रहा है. പ്രിയമുള്ളവരെ, ഞാൻ നിങ്ങളെ കുറ്റം പറഞ്ഞല്ല. നിങ്ങൾ ബുദ്ധി പഠിക്കാൻ വേണ്ടി, നല്ലതായിട്ട് ചെയ്യാൻ വേണ്ടി അപ്പൻ മക്കളോട് പറയുന്ന പോലെ പറഞ്ഞതാ. അതുകൊണ്ട് ഇനിയെങ്കിലും ശരിയായി ദൈവ ആലോചന പറയുന്നവരുടെ വചനം കേൾക്കുമ്പോഴും നിങ്ങൾ ബൈബിൾ വായിക്കുമ്പോഴും ദൈവം ഡേറ്റ് ഇട്ട് ദൈവം നിങ്ങളോട് സംസാരിച്ച പോയിന്റുകൾ എഴുതുകയും പിന്നീടും അത് ധ്യാനിച്ച് ജീവിതത്തിൽ പ്രായോഗികമാക്കുകയും ചെയ്യണം. हालेलुया. इसलिए प्रियो, हालेलुया, मैं आपको ऊपर दोष नहीं लगा रहा हूं, मैं किसी का गलती को नहीं निकाल रहा हूं. एक पिता जैसा अपने बच्चों को जैसा समझाता है, उस तरीके से मैं आप मेरे बच्चों को मैं समझा रहा हूं. इसलिए प्रियो, आने वाले दिनों में हालेलुया, जैसा हम बौद्धिक दुनिया के बातों में हम जैसे ध्यान देते हैं, एक भी पॉइंट बच्चा जैसे छूट जाए तो हमको टेंशन होता है लिखाने, वैसा ही परमेश्वर का वचन में भी ध्यान दो, लिख ले, क्योंकि प्रभु चाहता है कि हम लिखे और हम उसमें पढ़े. हालेलुया. जिनको पढ़ने को नहीं आता है, हम उनको पढ़कर सुनाए. हालेलुया. इसलिए आने वाले दिनों में परमेश्वर की बातों में हालेलुया, परमेश्वर के धन को इकट्ठा करने के लिए इन दिनों में हालेलुया परमेश्वर आपको सहायता करें. കർത്താവ് ഈ വചനങ്ങൾ നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ ഹൃദയത്തിൽ എഴുതപ്പെട്ടതായി, അതിന്മേൽ പണിയപ്പെട്ടതായ ഒരു ജീവിതമായിരിക്കാൻ നിങ്ങളെ സഹായിക്കട്ടെ എന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് ഞാൻ എൻ്റെ വാക്കുകളിൽ നിന്ന് വിരമിക്കുന്നു. हालेलुया. इसके लिए हालेलुया परमेश्वर के बच्चे, आप इन दिनों में परमेश्वर के वचन में दृढ़ होकर परमेश्वर के वचन में हर एक दिन आप हालेलुया आपको खुद को अपने आप को बनाने वाला एक जीवन का शैली आप सब में होने दो करके मैं प्रभु से मैं प्रार्थना करता हूँ. आमीन. हालेलुया. इन वचन से प्रभु आप सबको आशीष करे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियो, हालेलुया, आज बहुत ही एक महत्वपूर्ण इन दिनों में हमें मनना चाहिए, ये अंतिम दिनों में जो मनना चाहिए वो प्रभु के दास हालेलुया आदरणीय पास्टर टी अब्राहम जैसा हमें सुनने को मिला है. हालेलुया. मैं बहुत आदर के साथ में मैं पास्टर को देखता हूँ. हालेलुया. बहुत महत्वपूर्ण वचन हालेलुया समझाने के लिए कभी भी कुछ भी शक हो तो हालेलुया बताते हैं, और लोगों को ये उम्र में भी लोगों को फोन के जरिए कई बातों को वो लोगों को वचन के
मालूमात को देते हैं, वो इस वचन को इसलिए प्रचार करते हैं क्योंकि उनको मन में बहुत दुख है, क्योंकि लोग वचन से वंचित होकर इस दौर का लोग जीते हैं। हालेलुया। आज उन्होंने हमें बताया, हालेलुया, इजराइल लोग उन्होंने बताया कि हालेलुया, कई बातों से उन्होंने बताया, वो सब बात को इजराइल लोग कैसे वंचित हो गए उन्होंने सुनाया। हालेलुया। हम हालेलुया हमारे पास्टर टी अब्राहम जी से हम धन्यवाद कहते हैं, लव एंड होप के सारे लोगों की तरफ से हम आपको धन्यवाद देते हैं। पास्टर जी के सेवकाई को, उनका परिवार को, उनके बच्चों को प्रभु और आशीष करें और कई लोगों के लिए वो इस्तेमाल हो जाए। हालेलुया। हालेलुया। प्रियो, आज जो सुना वो वचन है हम उसमें ध्यान देंगे। हालेलुया। जितने लोग आज वचन से सुना है उन सबको मैं आपसे कहना चाहता हूं, अगर अपने हृदय के पट्टी में उसको लिख कर रखा है तो उसको नोट पर उसको नोट कीजिएगा और घर पे जाकर और उसको पढ़े, प्रभु मुझसे क्या बात करना चाहते हैं, प्रभु मेरे जीवन को इससे कैसा बनाना चाहते हैं। क्या आंधी और तूफान आएगा तो गिरने वाले घर है मेरा, या आंधी और तूफान आएगा तो भी मजबूत चट्टान पर मैंने अपने घर को बना कर रखा है। अगर अभी तक चट्टान पर नहीं बनाया, जैसा परमेश्वर के दास ने कहा, उस बुद्धिमान मनुष्य में और आप बन जाए जो चट्टान को पर हमारे घर को हम लोग बना कर रखे। हालेलुया। इन दिनों में प्रभु आशीष करे, अनुग्रह करे। आइए हम प्रार्थना करेंगे, आज सुना हुआ वचन के लिए हम प्रार्थना करेंगे और सारे जितने लोग जुड़े उनके लिए प्रार्थना करेंगे। परमेश्वर के श्रेष्ठ दास, हमारे दास लोग हमारे बीच में जुड़े हुए, उनके लिए प्रार्थना करेंगे। सारे विश्वासी जनों के लिए प्रार्थना करेंगे और पास्टर जी के आगे के सेवक है, उनका परिवार, उनके बच्चों के लिए सबके प्रार्थना करेंगे। आखिरी के प्रार्थना और आशीर्वाद हालेलुया हमें इस समय में हम प्रार्थना करके आगे जाएंगे। पास्टर एमसी थॉमस വേറെ എന്തെങ്കിലും അറിയിപ്പുണ്ടോ പാസ്റ്ററെ? ओके, हमारे लव एंड होप कांग्रीगेशन के प्रेसिडेंट पास्टर जॉर्ज वर्गीय हालेलुया आदरणीय पास्टर जी हमारे बीच में है। आखिरी का प्रार्थना और आशीर्वाद बोलकर वो हमें सहायता करेंगे। हालेलुया हालेलुया സ്തോത്രം 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 പരിശുദ്ധനായ ഞങ്ങളുടെ കർത്താവേ, ഈ ധ്യാന സമയത്തിനായി അങ്ങേ സ്തുതിക്കുന്ന കർത്താവെ വാഴ്ത്തുന്നു. ഹല്ലേലൂയ. അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ദിവസം കർത്താവേ, അങ്ങയുടെ സന്നിധിയിൽ കൂടി വന്ന് അങ്ങേ സ്തുതിപ്പാനും അങ്ങേ മഹത്വപ്പെടുത്തുവാനും തക്കവണ്ണം അങ്ങേ ആരാധിപ്പാൻ തക്കവണ്ണം കർത്താവ് നിങ്ങൾക്ക് കൃപ ചെയ്തതിനായി അങ്ങയുടെ പരിശുദ്ധ തന്നെ ഭാരമേറ്റ് നടത്തിയതിനായി ഹല്ലേലൂയ. കർത്താവേ, സ്തോത്രം. കടന്നു വന്ന എല്ലാ പ്രിയപ്പെട്ടവരെയും കർത്താവ് ധാരാളമായി അനുഗ്രഹിച്ച് മടക്കി അയക്കുമാറാകണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കാലോകളെ ഓർത്ത് അങ്ങേ സ്തുതിക്കുന്ന കർത്താവേ, സ്തോത്രം. ആഴ കുഴിച്ചവരെ പണിത വീട് പോലെ ഹല്ലേലൂയ സ്തോത്രം ക്രിസ്തു വന്ന അടിസ്ഥാനത്തിന്മേൽ പണിയപ്പെട്ടവരായി ഹല്ലേലൂയ സ്തോത്രം ഹല്ലേലൂയ വചനം അയക്കുമാറാകണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ. അതുകൊണ്ട് നാം വല്ലപ്പോഴും ഒഴുകി പോകാതിരിക്കുകയാണ് കേട്ട് അധികം ശ്രദ്ധയോടെ കരുതിക്കൊള്ളുവാൻ തക്കവണ്ണം കർത്താവ് ഞങ്ങളെ കർത്താവെ ഹൃദയത്തിന്റെ മാംസ പലകയിൽ ക്രമപ്പെടുത്തക്കവണ്ണം കർത്താവ് ഞങ്ങളെ ഓരോ ദിവസവും സഹായിക്കുമാറാകണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ സ്തോത്രം. വചനം അനുസരിക്കുന്നവരായി തീരുവാനിടയാക്കണമേ. ഹല്ലേലൂയ സ്തോത്രം. വചനം കേട്ട് നിങ്ങളെ തന്നെ ചതിക്കുന്നവരായി തീരാതെ വണ്ണം അതനുസരിക്കുന്നവരായി തീരുവാൻ തക്കവണ്ണം കർത്താവ് കൃപ നൽകേണ്ടതിനായിട്ട് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ സ്തോത്രം സ്തോത്രം. കർത്താവെ, കേൾപ്പിച്ച എല്ലാ നല്ല ആലോചനകൾക്കായി അങ്ങേ സ്തുതിക്കുന്നു. കർത്താവെ സ്തോത്രങ്ങളുടെ ദാസനെ കർത്താവിന്റെ കരങ്ങളിൽ ഏൽപ്പിക്കുന്നു. കർത്താവ് ധാരാളമായി അനുഗ്രഹിക്കുമാറാകണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. കുടുംബമായി അനുഗ്രഹിക്കുകയും മാനിക്കുകയും ചെയ്യുമാറാകണമേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. കർത്താവെ, ദാസന്റെ കർത്താവെ സ്തോത്രം ശുശ്രൂഷകളെ എല്ലാം കർത്താവ് അനുഗ്രഹിക്കേണ്ടതിനായിട്ട് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. ആമേൻ. ഹല്ലേലൂയ. കടന്നു വന്ന കർത്താവെ സ്തോത്രങ്ങളുടെ ജനത്തിനായി പ്രാർത്ഥിക്കുന്നു. ദൈവദാസന്മാർക്കായി പ്രാർത്ഥിക്കുന്ന കർത്താവ് എല്ലാവരെയും ഹല്ലേലൂയ ധാരാളമായി അനുഗ്രഹിച്ചു മടക്കി അയക്കുമാറാകണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. പ്രത്യാശയോടെ കടന്നു പോകുവാൻ കർത്താവ് ഞങ്ങളെ സഹായിക്കണം. അങ്ങനെ വരവിന്റെ പ്രത്യാശയാൽ നിറയപ്പെട്ടവരായി അതിനുവേണ്ടി ഒരുക്കപ്പെടുന്നവരായി തീരുവാൻ ഹല്ലേലൂയ കർത്താവ് ഞങ്ങളെ ഓരോ ദിവസവും സഹായിക്കണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. താഴ്ത്തി ഞങ്ങളുടെ കരങ്ങളിലേക്ക് ഏൽപ്പിക്കുന്ന കർത്താവെ, പ്രാർത്ഥന കേട്ടതിനായി സ്തോത്രം. യേശു ക്രിസ്തുവിൻ നാമത്തിൽ തന്നെ പിതാവേ. പിതാവായ ദൈവത്തിന്റെ സ്നേഹവും ഏകജാതനായ പുത്രന്റെ കൃപയും ആശ്വസിപ്പിക്കുന്ന പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സംബന്ധവും സഹവാസവും നാം ഓരോരുത്തരോടും പ്രാർത്ഥിച്ച വിഷയങ്ങളോടും
വചനം സംസാരിച്ചുള്ള ദാസനോടും കുടുംബത്തോടും നമ്മുടെ കോൺഗ്രിഗേഷനോടും ലോകമെമ്പാടും വിശുദ്ധന്മാർ അവരൊരിക്കും മാറട്ടെ. आमेन आमेन हालेलुया। और एक बार जुड़े हुए सारे परमेश्वर का श्रेष्ठ दास और विश्वासी जनों को धन्यवाद देते हैं। प्रभु आप सबको आशीष करे। प्रेज द लॉर्ड।